नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयाचं आज आपल्याला कंप्लीट हिस्ट्रीमध्ये बघा 10 युनिट्स आहे आपल्याला. तर 10 युनिटचं आपण कंप्लीट रिव्हिजन आज करणार आहोत. आजचा पर्टिक्युलर सेशन यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. 200 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये येतात. अशा संकल्पना देखील आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. हा संपूर्ण सेशन आपल्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. सोबतच मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आता एक्सटेंड झालेली आहे, तर याचा फायदा आपण करायला हवं आणि यासाठीच 2 मंथाचं क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण 13 जुलैपासून सुरू करीत आहोत. यामध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन मिळेल, रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे. 10 युनिट्सवर नोट्स, एमसीक्यूज, 20 मॉक टेस्ट, 6 वर्षाचं PYQ पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. फीज मात्र 4000 आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. बघा, प्रश्न आपण सुरू करूया. आधुनिक काळाच्या सुरुवातीच्या काळात उम्मल म्हणून ओळखलं जात. आता उम्मल म्हणजे काय, तर ए करदाता, बी कर संकलक, सी जमीनदार, की डी गाव प्रमुख. तर आधुनिक काळाच्या सुरुवातीला उम्मल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर कर संकलक, म्हणजेच ऑप्शन क्रमांक. सो क्वेश्चन आहे, सुरुवातीच्या आधुनिक काळात उम्मल म्हणून काय ओळखलं जात असे? ए करदाता, बी कर संग्रह, सी जमीनदार आणि डी आहे गाव प्रमुख. सो बघा, उम्मल काय आहे, तर हे एक टर्म्स आहे जे कर संग्रह कसायचं टॅक्स जे कलेक्ट करतात त्या संबंधित वापरली जाणारी ही संकल्पना आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात मध्यमवर्गीय लोक नाही असं कोणी म्हटलं आहे? ए अबुल हमीद लाहोरी, सी फक्रोयन बर्नियर, सी काफी खान और डी सुजन राय भंडारी. सो भारतात मध्यमवर्गीय लोक नाही असं बर्नियर यांचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे योग्य उत्तर इथे बी आहे. नेक्स्ट आहे, मुघल चित्रकला शैली संदर्भात कोणतं विधान इथे योग्य आहे, बरोबर कोणतं आहे? तर पहिला आहे, शाही चित्रकला मुघल शासकांच्या पसंतीने प्रभावित झाली नाही. ब आहे, बाबर यांनी चित्रकलेची कार्यशाळा स्थापन केली. सी आहे, दस्तऐवज करणी सर्वात जुनी उदाहरणे हुमायूंच्या कारकिर्दीत सापडतात. द आहे, शाही मुघल चित्रकार भारत, पर्शिया आणि मध्य आशियातून होते. आणि य आहे, मुघल चित्रकलेची विस्ताराची जबाबदारी हुमायूंवर होती. तर योग्य उत्तर आहे इथे दस्तऐवज करण्याची सर्वात जुने उदाहरण हुमायूं. कारण हुमायूं जेव्हा त्यांचं निष्काशनचं टाइम पिरियड सुरू होतं तेव्हा त्यांनी जे चित्रकार आहे ते सोबत आणलेले आपण बघतो आणि सोबतच शाही मुघल चित्रकारी भारत, पर्शिया आणि मध्य आशियातून आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून स इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. 1580 मध्ये अकबराने खालीलपैकी कोणती जमीन महसूल व्यवस्था सुरू केली? ए दहशाला, बी कोठी वापरकर्ते, सी कानकून, की डी नासक. सो अकबराने जी आहे ना दहसाला बंदोबस्त प्रणाली राजा टोडरमलच्या सहयोगाने सुरू केलेला आपण बघतो, त्यामुळे योग्य उत्तर ए आहे. नेक्स्ट आहे, हे स्मारके दिलेली आहे आणि यांना क्रोनॉलॉजिकल सेट करायची आहे. ए जामा मस्जिद दिल्ली, हुमायूंचा मकबरा दिल्ली, बादशाही मस्जिद लाहोर आणि ताजमहल आग्रा. तर मित्रांनो, याचं क्रोनॉलॉजी जर बघितलं आपण तर सर्वप्रथम हुमायूंचा मकबरा ठीक आहे कधी बनलेला आहे? 1564 पासून 71 है ना, अकबरांच्या टाइम पिरियड मध्ये. ताजमहल कोणाच्या टाइम पिरियड मध्ये बनलं? ऑब्विसली शहाजहान, 1631 पासून 1653 च्या टाइम पिरियड मध्ये. देन जामा मस्जिद आपण बघतो शहाजहानच्या टाइम पिरियड मधील आहे ना, 1650 पासून 56. आणि बादशाही मस्जिद आहे लाहोरला 1674 ला औरंगजेब यांनी स्थापन केलेलं. दॅट्स वाय याचं क्रोनॉलॉजिकल 2413 या क्रमाने आपण याला बघतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जहांगीरने खालील चित्रकारांपैकी कोणाला नादिर उज जमा ही उपाधी दिली? पर्टिक्युलर हे टायटल आहे कोणाला दिलं आहे? अबुल हसन, बी मंसूर,
सी बिसनदास और डी मनोहर. तर हे दिलेलं आहे अबुल हसन यांना. कोणी दिलं? जहांगीर यांनी. है ना. अबुल हसन सारखे एकही चित्रकार नाही असं तुजुक एक जहांगीर मध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं आणि नादिर उल जमान असं प्रकारचं बिरुद देखील त्यांना देण्यात आलेलं. नेक्स्ट आहे मुघल काळात भारतातून होणाऱ्या निर्यातीत सर्वाधिक वाटा कोणत्या वस्तूचा होता. म्हणजे मुघल टाइम पिरियड मध्ये सगळ्यात जास्त निर्यात केली जाणारी वस्तू कोणती होती. ए सुती कापड, बी साखर, सी सोने की डी तांबे. सो ऑब्विसली मित्रांनो सुती कापड हे सगळ्यात जास्त प्रमाणात निर्यात केली जाणाऱ्या आपल्याला दिसून येतं. ओके. सो निर्याती वस्तूपैकी कापूस बघा, कापड बघा, काळी मिरची बघा, नीळ आहे, साखर आहे, रेशीम आहे, मीठ, अफू, औषधे, ठीक आहे, हिरे मोती यांचा देखील समावेश आपल्याला दिसून येतं. या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त म्हटलं तर सुती कापड. ठीक. चल. मुघल राजधानी आग्रा ते दिल्ली कोणत्या मुघल सम्राटांच्या काळात हस्तांतरित झालेली आहे. आता बघा मुघलकालीन प्रशासन व्यवस्था आणि मुघल टाइम पिरियड मध्ये आपण मुघल टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की राजधानी हे एक महत्वपूर्ण असं आपल्याला टॉपिक दिसून येतं आणि हा प्रश्न विचारला देखील गेलेला आहे. ठीक आहे. सो आग्रावरून दिल्ली कोणत्या मुघल सम्राटाने हस्तांतरित केलेली आहे. ए औरंगजेब, बी जहांगीर, सी शहाजहान आणि डी आहे अकबर. सो हे स्थलांतरित केलेली आहे ऑप्शन सी शहाजहान यांनी हे स्थलांतरित केलेली आहे. शहाजहान जी आहे यांचं नाव बघा शिहाबुद्दीन मोहम्मद यांना खुर्रम या नावाने सुद्धा ओळखतात. आता खुर्रम याचा अर्थ काय होतो? आनंद किंवा आनंद असा प्रकारे होतो. त्यांचे आजोबा अकबर दी ग्रेट यांनी त्यांना खुर्रम असे नाव दिल्याचं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे पानिपतची दुसरी लढाई कधी झाली. सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झालेला आहे. ए 1761, बी 1556, सी आहे 1626 आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे 1527. ई आहे 1526. सो सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झालेला आहे. 1556 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहीतच असावं. ते पण आपण असंही लक्षात ठेवा की नोव्हेंबर, ते पण नोव्हेंबर किती तर 5 नोव्हेंबर 1556 मध्ये सेकंड बॅटल ऑफ पानिपत झालेला आहे. ठीक आहे. उत्तर भारतातील हिंदू सम्राट हेमू आणि मुघल सम्राट आपल्याला बादशहा दिसून येतात अकबर यांच्यामध्ये झालेली आहे दुसरी पानिपतचे युद्ध 1556 मध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट वन आहे उत्तर भारतातील औरंगजेबाबद्दल बंडांचा योग्य क्रम कोणता आहे. ठीक. सो ए आहे जाट, बुंदेला, सतनामी आणि शीख. ओके. यानंतर आहे बुंदेला, जाट, सतनामी आणि शीख. सी आहे सतनामी, जाट, बुंदेला, शीख आणि ऑप्शन डी आहे शीख, जाट, बुंदेला आणि सतनामी. आता बघा औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला बंड बहुधा दिसून येतात है ना आणि यांचा क्रम आपल्याला विचारलेला आहे तर योग्य क्रम आहे ऑप्शन डी. ठीक. ऑप्शन ए हा योग्य क्रम आहे. ठीक आहे. जाट विद्रोह, बुंदेला, सतनामी आणि लास्ट वन शिखांचा विद्रोह. बघा जाटांचं बुंदेला आणि ओके ऑप्शन डी इज अ व्हेरी करेक्ट आन्सर. ठीक आहे. सर्वप्रथम शीख विद्रोह आणि जाट विद्रोह 1661 च्या टाइम पिरियड मध्ये झालेले आहे. देन आपण काय बघतो शीख पहिले करा, बुंदेला नेक्स्ट करा, जाट त्यानंतर आहे आणि लास्ट वन सतनामी विद्रोह आहे. ओके. सो क्वेश्चन 4 आहे कोणत्या जाट नेत्यांनी सम्राट अकबरांच्या धडग्याचे सिकंदरा येथे नुकसान केले आणि अकबरांची कबर जे आहे ना खोदून हाडे जाळलेली आहे. सो आपल्याला ए आहे गोकुल, बी आहे राजाराम, सी आहे चूडामणी आणि डी आहे बदन सिंग. आता बघा अकबर यांना पुरवण्यात आलेले आहे सिकंदरा येथे आणि हा प्रश्न PYQ च्या रूपामध्ये यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे.
सो अकबरांचे जे धडके आहे त्यातील नुकसान केलेले कोण आहे? राजाराम आहे, ऑप्शन बी. ओके, सो या टाइम पिरियड मध्ये बघा की मुघल सम्राट अकबर यांचा मकबरा आपल्याला सिकंदरा येथे दिसून येते. 1605 पासून 1613 मध्ये त्यांचा मुलगा म्हणजे कोण? जहांगीर यांनी हे बांधलेले होते. ओके, सो यामध्ये बघा 119 एकर जमिनींमध्ये हे आपल्याला दिसून येतात, बांधलेले आहेत. आणि यामध्ये आपण बघतो की लाल स्टोन पासून हा बनलेला आहे आणि पांढऱ्या संगमरमरचा सुद्धा यावर वापर केल्याचा आपल्याला दिसून येते. इसवी सन 1688 मध्ये राजाराम जाट यांनी काय केलं? सुरुवातीला हैदराबादच्या मीर इब्राहिम उर्फ महाबत यांचं पंजाबच्या सुभेदारीवर जात होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला केला आणि नंतर ते सिकंदरा येथे गेले आणि बादशहा अकबर यांची कबर लुटली, हाडे काढली आणि रागाने त्यांना पूर्णतः विध्वंस जे आहे ते करून टाकलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे राजाराम, ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5 की साकी मुस्तेद खान यांनी रचलेल्या मासिर ए आलमगिरी नाव पुस्तक राज्यांचे गॅझेटर म्हणून कोणी दिलेले आहे? ए जदुनाथ सरकार, बी आहे कर्नल टाड यांनी, सी आहे स्मिथ यांनी की डी यापैकी कोणतेही नाही. ठीक आहे, सो यातून दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला म्हणजे साकी मुस्तेद खान यांच्या रचनेचं नाव काय? ठीक, सो मासिर ए आलमगीर हे त्यांच्या पुस्तकांचे नाव आहे आणि याला मुघल राज्यांचे गॅझेटियर म्हणजे मुघल राज्यांविषयी माहिती देणारे, ठीक आहे, असं जदुनाथ सरकार यांनी म्हटलेलं आहे, ऑप्शन ए. ओके, सो मासिर ए आलमगिरी हा सम्राट औरंगजेब यांची उपाधी आहे, औरंगजेबांची आलमगीर म्हणून. ठीक आहे, सो यांचा इतिहास म्हणजे 1658 पासून तर 1707 पर्यंतचा इतिहास दिलेला आहे जो की साकी मुस्तेद खान यांनी लिहिलेला. ठीक, सो अशा प्रकारे आपल्याला साकी मुस्तेद खान यांची रचना ही आपल्याला दिसून येते. सो समोरच्या प्रश्नांकडे जाऊया आपण. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या मुघल सम्राटांनी प्रजेने शाही वेशातील फकीर असं म्हटलेलं आहे? कोणाला अशा प्रकारचं उपमा किंवा अशा प्रकारचं शब्दप्रयोग केलेला आहे? ए आहे अकबर द्वारे, बी आहे शहाजहान, सी जहांगीर आणि ऑप्शन डी आहे औरंगजेब. आता बघा, शाही कपड्यातील फकीर असं कोणाला म्हटलेलं आहे? सरळ सरळ आन्सर आहे याचा औरंगजेब यांचं. ठीक आहे, यांना जिंदा पीर सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येते. ठीक, सो ऑप्शन करेक्ट इज डी. 7 क्रमांकाचा प्रश्न आहे अकबराला जिल ए इलाही म्हणजेच काय? ईश्वराची सावली आणि फर ए इंदी म्हणजे ईश्वरापासून निघणारा प्रकाश अशा प्रकारे कोणी संबोधलेले आहे? ए आहे अबुल फजल, बी फैजी, सी बदायुनी आणि डी यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो अकबर यांच्याविषयी आपण सेट एक्झामिनेशन मध्ये बघतो की लास्ट इयर 2023 मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे ना. अकबर हा टॉपिक अलाउद्दीन खिलजी यांचं टॉपिक, अकबर, शहाजहान, जहांगीर, बाबरवर सुद्धा प्रश्न असतात. बघा, मुघल टाइम पिरियड मध्ये 1526 पासून 1707 पर्यंत बहुधा आपल्याला प्रश्न दिसून येतात. आणि लक्षात घ्या, फक्त 1707 पर्यंतच नाही तर यानंतर सुद्धा जे उत्तरवर्ती मुघल शासक होऊन गेलेले आहेत त्यांवर त्यांचं राज्याभिषेक 2023 मध्ये राज्याभिषेकांवर प्रश्न होता है ना. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बर, सो ए आहे अबुल फजल, बी आहे फैजी, सी आहे बदायुनी आणि डी यापैकी नाही. सो कोणी असं म्हटलेलं आहे? सो अबुल फजल, ऑप्शन ए. ओके, सो अबुल फजल जी आहे ना अकबरांच्या नवरत्नापैकी एक आपल्याला दिसून येते आणि मुघल साम्राज्य दरम्यान इतिहासकार आणि अकबरनामा आईने अकबरी हे याचे लेखक आहे कोण? अबुल फजल. सो अबुल फजल यांच्या रचनेचं नाव काय असंही प्रश्न येईल. ओके, सो त्यासाठी सुद्धा आपल्याला एकच आन्सर आहे. सो यामध्ये त्यांनी जे आहे ना सम्राट अकबरांचं काळात मुघल साम्राज्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते
दरबारी होते, इतिहासकार होते, तत्वज्ञ होते आणि अकबरनामा आणि आईने अकबरी हे दोन महत्वपूर्ण त्यांचे योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म बघा 1551 मध्ये आग्रा येथे झालेला आहे आणि शेख मुबारक एक हे प्रमुख सुफी आपल्याला दिसून येते आणि शेख मुबारक यांचे पुत्र होते कोण? अबुल फजल. सो यांच्याविषयी माहिती आपण बघूया जेव्हा आपण अकबर यांचा अभ्यास करूया. ओके. सो यांची हत्या कोणाद्वारे झाली हा प्रश्न विचारला होता. तर 1602 मध्ये अबुल फजल यांची हत्या करण्यात आली. ठीक आहे. अकबरांचा मुलगा हे जे सलीम आहे म्हणजे जहांगीर आहे यांच्या आदेशानुसार त्यांना मारण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर कधी झाली ही घटना? 1602 मध्ये. ओके. सो 8 क्रमांकाचा प्रश्न बघा. अकबरांच्या वेळी मुघल सुभ्यांची संख्या 15 होती. ठीक. ती वाढून औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये किती झालेली आहे? ठीक. सो ए 16, बी आहे 18, सी आहे 21 आणि डी आहे 24. ठीक आहे. सुबा म्हणजे काय असतं? मुघल काळामध्ये किंवा मुघल प्रशासनामध्ये जेव्हा आपण प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करणार तेव्हा सेंटरचा अभ्यास म्हणजे केंद्राचा अभ्यास करूया, प्रांताचा अभ्यास करूया आणि सोबतच स्थानीय प्रशासन. आता मुघल काळामध्ये जे प्रांतीय व्यवस्था आहे ना त्यावर त्याला प्रांतांना सुबा या शब्दाचा प्रयोग आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो यामध्ये अकबरांच्या काळामध्ये 16 होती प्रांत म्हणजे सुबांची संख्या. आता ती वाढून जी आहे ना औरंगजेब यांच्या काळामध्ये किती झालेली आहे? 21 झालेली आहे. आणि याविषयी आणखीन डिटेल आपण कुठे बघणार आहोत? जेव्हा मी तुम्हाला मुघलकालीन प्रशासन अभ्यास करूया तेव्हा बघूया. कारण बघा थेरी लेक्चर मध्ये भरपूर असा हिस्ट्रीचा पार्ट आपण कव्हर करणार आहोत. ओके. सो यानंतरचा प्रश्न आहे जजिया कर रद्द करणारा मुघल सम्राट शेवटचा कोण होता? ए अकबर, बी आहे जहांगीर, सी आहे शहाजहान आणि डी आहे मोहम्मद शाह रंगीला. बर. सो इम्पॉर्टंट हे प्रश्न आहे आणि बहुधा यामध्ये मला वाटतं मी रिपीटेड क्वेश्चन सुद्धा बहुधा ऍड केलेले आहे. ओके. बर. कारण बघा प्रश्न जे आहे ना भरपूरदा रिपीट होत असतात है ना. सो भरपूरदा रिपीट होत असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? वारंवार त्यांचा सराव करायचा आहे. ठीक आहे. आणि जजिया कर काय आहे याविषयी आपण यापूर्वीही बोललेलो आहोत की जजिया कर हे एक संरक्षणार्थ हिंदूंकडून घेतला जाणारा कर होता है ना. आणि या करांमध्ये आपण कासिम यांच्याविषयी बघतो की त्यांनी सुद्धा हा कर जे आहे ना लावलेला होता. ओके. सो इथे बघा मोहम्मद शाह रंगीला ऑप्शन डी व्हेरी करेक्ट शेवटी हा यांनी समाप्त केलेला आपल्याला दिसून येते. सो मुघल साम्राज्य दरम्यान जजिया हा एक मुस्लिम शासकांनी त्यांच्या प्रजेमध्ये राहणारे जे काही गैर मुस्लिम म्हणजे जे हिंदू आहे समजा नागरिकांवर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणजे परकीय म्हणा किंवा कोणतंही आक्रमण झालं तर अशा आक्रमणामध्ये प्रजा ही सुरक्षित राहावी या अनुषंगाने घेतला जाणारा म्हणजे लूट होऊ नये बा प्रजेची. ठीक आहे. त्यासाठी हा कर जे आहे ते लावलेला होता. सुरुवातीला कुतुबुद्दीन ऐबक यांनी पहिल्यांदा जजिया लागू केला आणि 16व्या शतकामध्ये मुघल शासक आपल्याला दिसून येते अकबर ज्यांनी हे रद्द केला आणि परत त्यांना लावलं कोणी तर औरंगजेब यांनी. आणि आपण नंतर बघतो की मोहम्मद शहा ज्यांना रंगीला या नावाने ओळखलं जातं यांनी काय केलेला आहे रद्द केलेला आहे. ओके. सो 10 बघा प्रश्न. मनसबदारी प्रणालीमध्ये दो अस्पा आणि सिंह अस्पा कोणी सुरू केली? ओके. ए हा प्रश्न PYQ म्हणून विचारलेला आहे. ए जहांगीर, बी शहाजहान, सी औरंगजेब आणि डी यापैकी काहीही नाही. सो मनसबदारी प्रणालीमध्ये दो अस्पा आणि तीह अस्पा हे सुरू करणारे कोण होते? जहांगीर होते. कोण होते? जहांगीर होते. याऐवजी जर प्रश्न विचारलं असतं की मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली तर आपण काय आन्सर केलं असतं? बघा या ठिकाणाहून 2 प्रश्न निघत असतात. एक तर मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली है ना. सो मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली आहे? अकबर यांनी. कोणी सुरू केली? अकबर यांनी. ओके. आणि दोह अस्पा म्हणजे 2 अश्व आणि 3 अश्व ठेवण्याची जी पद्धत आहे मनसबदारीमध्ये ते कोणी सुरू केली आहे? जहांगीर यांनी. कोणी सुरू केली? जहांगीर यांनी. ओके. सो ए याचं करेक्ट आन्सर आहे. सो चला.
सो मनसब काय आहे, ते पर्टिक्युलर पद आहे. ठीक, पर्टिक्युलर पद. ठीक, यामध्ये मनसबदारी पद्धत अकबरद्वारे सुरू करण्यात आली आणि मनसबदारी किंवा मनसब म्हणजे काय होतं, पद होतं. मनसबदार हा शब्द मनसब धारण करणाऱ्या व्यक्तीला सूचित करीत होता आणि ज्याचा अर्थ पद प्रतिष्ठा अशा प्रकारचं होत होतं. मुघलांनी निश्चित वापरण्यासाठी हे एक प्रणाली आहे. पोस्ट पगार आणि लष्करी जबाबदाऱ्यांची एक प्रकारे रँक आणि पगार जे आहे याद्वारे ठरित होते. सोबतच मनसबदारी लष्करी जबाबदाऱ्यांसाठी त्याला विशिष्ट संख्येने स्वार किंवा घोडेसवार आयोजित करणे आवश्यक होते. समजा एखाद्या व्यक्तीला मनसब दिलेला, तर त्यावर ही जबाबदारी राहायची की तो काय करणार, स्वार आणि घोडेसवार जे आहे त्यांना तयार ठेवणार आणि जेव्हा कधी आवश्यकता भासली तर ते तिथे काय करणार, पाठवणार. मनसबदारांनी आपल्या घोडस्वारांच्या पुनर्वलोकनासाठी आणणे, त्यांची नोंदणी करणे, घोड्यांची ब्रॅडिंग करणे आणि नंतर पगार म्हणून पैसे देणे. मनसबदारी त्यांचा पगार जहागीर नावाच्या महसुलांच्या रूपात मिळत. जहागीर काय होती, पर्टिक्युलर एक ठिकाण किंवा एक पर्टिक्युलर तुकडा. ठीक आहे, समजा एखाद्याला नगद वेतन न देता हा पर्टिक्युलर क्षेत्र देऊन द्यायचं आणि या क्षेत्रातून जे काही उत्पन्न मिळेल हे तो मनसबदार काय करणार, यूज करणार. त्या आधारे तो त्याचं सैन्याचा पगार देणार. ठीक आहे, सो या कामामध्ये आपण बघतो की दोह अस्पा आणि तिह अस्पा या शब्दाचा प्रयोग जहांगीरच्या काळात सुरू झालेला, म्हणजे 2 अश्व ठेवणारे आणि 3 अश्व ठेवणारे अशा प्रकारचे याचा अर्थ आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आहे मुघल स्थापत्य कलेची संदर्भात पित्राडोरा काय आहे. एक, संगमवरी दगडांची रत्नांची जोडलेली. बी, संगमवरी पेंटिंग आहे. बाग कामाची कला आहे की डी, यापैकी काहीही नाही. सो पित्राडोरा शैली काय होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर संगमवरी दगडावर जे रत्न असतात ना, त्याला म्हटलेलं आहे पित्राडोरा शैली. याला IMP करा. जर मी नंतर कधी हा शब्द यूज केलेला तर आपल्याला माहित असायला हवं की पित्राडोला काय आहे. तर संगमवरी जे दगड आहे, ठीक आहे, त्यावर रत्नांचं काम केलेलं असायचं, त्याला पित्राडोली शैली असं म्हणतात. 12 क्रमांकाचा बघा, भारतातील 4 बाग शैलीतील पहिली समाधी कोणती आहे. ए, हुमायूं यांची समाधी. बी, अकबर यांची कबर. सी, जहांगीर यांची कबर की डी, औरंगजेब यांची कबर. सो 4 बाग. ठीक आहे, 4 बाग म्हणजे असा रस्ता जात आहे. ठीक आहे, आणि यामध्ये 4ही करून काय आहे, रस्ता आहे. ठीक आहे, समजा असं. ठीक आहे, ओके, जमलं नाही. ठीक आहे, थांबा मी काढून दाखवते. ठीक, म्हणजे तुम्हाला इझी होईल अंडरस्टँड करण्यामध्ये. ओके, सो बघा काय, समजा हा रस्ता. ठीक आहे, इथूनही रस्ता आहे, इथून रस्ता आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे. हा काय झालं, 4ही रस्त्यांच्या मधात ठीक बांधलेलं. तर हे काय आहे, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे, हुमायूंची कबर. ठीक, दिल्ली येथे. पित्राडोळाची सुरुवात कोणी केली. काय आहे पित्राडोळा, संगमवरी दगडावर रत्नांचं काम म्हणजे पित्राडोळा. ठीक, याला सुरुवात कोणी केलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सो ए आहे जहांगीर यांनी, बी आहे शहाजहान यांनी, सी आहे औरंगजेब यांनी की ऑप्शन क्रमांक डी, यापैकी कोणीही नाही. सो पित्राडोळ्याला सुरुवात केलेली आहे कोणी, तर मुघल शासक जहांगीर यांनी. ठीक, सो जहांगीर यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की पित्राडोळा शैलीचा वापर करण्यात आलेला. आता ही शैली काय आहे हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, सो आय होप यामध्ये काही डाऊट नाही. तर समोर वळूया. बर, सो पित्राडोळ्याची सुरुवात केलेली आहे जहांगीर यांनी. यांचं टाइम पिरियड 1605 पासून 1626 आहे. जहांगीर कोण आहे, तर अकबर यांचे सर्वात मोठा मुलगा आपल्याला दिसून येते जहांगीर. ठीक आहे, सलीम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. जहांगीर यांनी शिखांचे 5वे गुरु, ज्यांचं नाव काय आहे, गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव यांना फाशी दिल्याचं आपल्याला दिसून येते. जहांगीरचा काळ मुघल चित्रकलेचा सुवर्ण काळ म्हणून ओळखलं जातं आणि मुघल सम्राट जहांगीरची कबर कुठे आहे, लाहोर. PYQ हा प्रश्न आहे. ठीक, सो कुठे आहे, लाहोर या ठिकाणी आहे. ओके, सोबतच आपण बघतो की रावी नदीच्या काठावर आपल्याला
हे दिसून येतं. सो अशा प्रकारे हे कोण आहे तर मुघल शासक जहांगीर आहे. ठीक आहे. समोर आपण जाऊया आणि समोर बघा पिट्राडोरा वापरून संपूर्ण संगमवरी बनवलेली पहिली इमारत कोणती? हुमायूचा अकबरा संपूर्ण वापरून बनवलेली आहे की बी इमाद उद्दौला यांची कबर, सी जहांगीर यांची कबर की डी यापैकी काहीही नाही. सो पित्राडोला शैली म्हणजे संगमवरी दगडावर म्हणजे जे रत्नांची जडाऊ काम करण्याची ही जी इमारत संपूर्ण बांधलेली आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी इमाद उद्दौला यांची कबर आहे. ठीक, जे संपूर्ण पित्राडोलीस द्वारा बनवण्यात आलेली आहे. नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणत्या शासकांच्या कालखंडात संगमवर वरी काळ असे म्हणतात? ठीक, ए जहांगीर यांचं, बी शहाजहान यांचं, सी औरंगजेब यांचं की डी यापैकी काहीही नाही. आता बर, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मुघल टाइम पिरियड मध्ये आपण बाबर पासून आपण बघतो. ठीक आहे, नंतर हुमायूं यांचं टाइम पिरियड येतात, नंतर आपण मुघल शासक अकबर पाहतो आणि अकबरांची कारकीर्द अभ्यासक्रमाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. जहांगीर यांचं टाइम पिरियड चित्रकलेसाठी खूप जास्त प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात है ना. यानंतर आपण पाहतो की शहाजहान, आता शहाजहान यांचं टाइम पिरियड जे आहे ना ते स्थापत्य कलेसाठी खूप जास्त फेमस आपल्याला दिसून येतं, कारण यांच्या टाइम पिरियड मध्ये स्थापत्य कलेच्या दृष्टीने जे आहे ते महत्त्वपूर्ण काम झालेले आहे. मग ताजमहल असो की ओके. सो ऑप्शन क्रमांक बी कारण शहाजहान यांच्या टाइम पिरियड मध्ये संगमरमरचा उपयोग करून सर्वाधिक स्थापत्य कलेमध्ये झालेला आहे, त्यामुळे यांच्या टाइम पिरियडला स्थापत्य कलेचा सुवर्ण युग असं सुद्धा म्हटल्याचं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17. औरंगजेबांचं नुस्खा-ए दुलखुशा या ऐतिहासिक ग्रंथांचे निर्माते कोण होते? बी आहे भीमसेन सक्सेना, बी आहे सुजन राय खत्री, सी आहे ईश्वरदास नागर आणि डी आहे चंद्रभान. ठीक आहे, सो औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो. बर, सो औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की ओके बर ओके. सो नुस्खा-ए दुलखुशा ही रचना औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मधली आहे आणि ही लिहिलेली आहे कोणी? भीमसेन सक्सेना यांनी, ऑप्शन क्रमांक ए. ठीक, भीमसेन सक्सेना यांच्याद्वारे. 18 आहे अकबरनामा कोणी लिहिली? आता ही रचना आणि आईने अकबरी हे दोनही रचना आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. ए आहे अब्दुल रहीम खानेखाना, बी आहे फैजी, सी आहे अबुल कादिर बदायोनी आणि डी आहे अबुल फजल. सो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अकबरनामा आहे ना आणि आईने अकबरी हे दोन जे महत्त्वपूर्ण रचना आहे ते कोणाचे आहे? सो ऑप्शन क्रमांक डी अबुल फजल यांची ही महत्त्वपूर्ण रचना आपल्याला दिसून येतात. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे आग्रा येथे इमाद उद्दौलाची कबर कोणी बनवली? ए अकबर यांनी, बी जहांगीर, सी नूरजहान आणि डी आहे शहाजहान. सो आग्रा येथे इमाद उद्दौला यांची कबर बनवलेली आहे नूरजहान यांनी. नूरजहानचे हे पिता आपल्याला दिसून येते इमाद उद्दौला. आता ही इमाद उद्दौला ही त्यांची उपाधी आहे जी जहांगीर यांनी त्यांना दिलेली होती. ओके, सो क्वेश्चन 20 आहे राजपुतांच्या खालीलपैकी कोणत्या राजाने अकबरांचे सार्वभौमत्व स्वीकारले नाही? ए अंबरच्या शासकांनी, बी मेवाडच्या शासकांनी, सी आहे मारवाडच्या शासकांनी की डी आहे बिकानेरच्या शासकांनी. सो अकबरांचे सार्वभौमत्व ज्यांनी स्वीकारले नाही ते म्हणजे महाराणा प्रताप, जे कुठले होते? ऑब्विसली ऑप्शन बी मेवाडचे होते. ओके, सो इथे जे क्वेश्चन करेक्ट आहे ते बी आहे ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट वन 21 प्रश्न आहे मुघल सम्राट औरंगजेब कोणते वाद्य वाजवायचे? ए सितार, बी आहे पंखवाज, सी वीणा
आणि डी यापैकी कोणतेही नाही. सो औरंगजेब कोणते वाद्य वाजवायचे? सितार, पंखवाज, वीणा की यापैकी कोणतेही नाही. सो हा खूप इझी असा प्रश्न आपल्याला दिसून येतं. ठीक, सो वीणा हे वाजवायची. ठीक आहे, पण यांच्या टाइम पिरियड मध्ये संगीतावर यांनी काय केली होती? बंदी लावल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर आहे जहांगीरला कुठे पुरवले? ए आग्रा, बी दिल्ली, सी लाहोर आणि डी श्रीनगर. सो जहांगीर यांना कुठे पुरवण्यात आलेले आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे सी लाहोर या ठिकाणी. ओके, सो नंतरचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचं. लंडनमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा सम्राट कोण होता? सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे? 1600 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. सो त्यावेळी कोण होते? अकबर ए, जहांगीर बी, शहाजहान सी आणि औरंगजेब डी. सो याचा आन्सर तुम्ही मला कुठे नोंदवायचा आहे? कमेंट बॉक्स मध्ये. ठीक, की बक्सर युद्धाचा प्रमुख कारण काय होते? ए ईस्ट इंडिया कंपनीद्वारा वाणिज्यिक अधिकारांचा दुरुपयोग, बी मीर कासिम यांच्याद्वारे प्लासीच्या लढाईमध्ये झालेले हारचा बदला, सी आहे इंग्रजांना बंगालमधून बाहेर काढण्याची नवाबाची योजना आणि डी आहे मोगल सम्राटद्वारा बंगालवर पुन्हा आपला अधिकार स्थापित करण्याचा प्रयत्न. आता बक्सरचं युद्धाचं कारण काय होतं? तर बक्सरचं युद्धाचं कारण आहे ईस्ट इंडिया कंपनीचं वाणिज्यिक अधिकाराचा दुरुपयोग करणे. यातूनच आपण बघतो की बक्सरचं युद्ध झालेलं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाच्या शासन काळामध्ये बंगालची सुभेदारी वंशानुगत झाली? बंगाल विषयी विचारलेला आहे. ए मुर्शिद कुली खान, बी अलीवर्दी खान, सी आहे सरफराज आणि डी आहे शुजाउद्दीन. आता बघा, इथे विचारलेला आहे बंगालची सुभेदारी वंशानुगत ही झालेली आहे मुर्शिद कुली खान आणि त्यानंतर आपण बघतो की नंतरचे जे शासक होणार ते वंशानुगत बंगालचे नवाब बनणार. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. प्रश्न तिसरा आहे प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाचा पराभवाचा प्रमुख कारण काय होतं? ए रॉबर्ट क्लाइव्ह यांची कूटनीती, बी सिराज उद्दौला यांची चुकीची नीती, सी आहे सेनापतीद्वारे विद्रोह आणि डी आहे इंग्रजांची सेना संख्या अधिक असणे. तर यामध्ये बघा, प्लासीच्या युद्धाचं प्रमुख कारण आहे रॉबर्ट क्लाइव्हची कूटनीती. कारण प्लासी जेव्हा झाली इंग्रजांची सैन्य क्षमता जी आहे ती जास्त नव्हती. सोबतच सेनापती जे यांचं असतं हे सुद्धा काय करतात? विद्रोह करतात. प्रश्न क्रमांक 14 आहे मीर कासिम यांचा इंग्रजांसोबत मतभेदाचे प्रमुख कारण काय होते? ए सीमा विस्तार, बी व्यापार कर, सी आहे धार्मिक कर आणि डी आहे सेनाची कपात. आता मीर कासिम यांचं इंग्रजांसोबत मतभेद झालेला होता, तर याचं कारण होतं व्यापार कर. कारण व्यापार जे यांना मुक्त संचार करण्याचं किंवा मुक्त व्यापार करण्याचं एक प्रकारचं फरमान जे मिळालेलं होतं त्याचं ते काय करत होते? दुरुपयोग करीत होते. याचं परिणाम जे आहे इतर व्यापाऱ्यांवर होत होतं आणि हे खूप मोठी मुश्किल मीर कासिम समोर होती. त्यामुळे त्यांनी संपूर्ण व्यापार जे आहे टॅक्स फ्रीज करून टाकलेलं होतं. ठीक आहे, याच कारणावरून आपण बघतो की मीर कासिम आणि इंग्रज जे आहे त्यामध्ये मतभेद झालेले होते. तर नंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मराठा भू राजस्व व्यवस्था अंतर्गत चौथ काय आहे? ए मराठाद्वारा घेतला जाणारा कर, बी आहे व्यापारी कर, सी आहे धार्मिक कर आणि ऑप्शन क्रमांक डी आहे तीर्थकर. आता बघा, मराठा भूप्रदेश, ठीक आहे, यामध्ये ऑप्शन क्रमांक ए चौथ म्हणजे काय? मराठा द्वारा घेतला जाणारा हा एक प्रकारचं काय होतं? टॅक्स. आता मराठा भू राजस्वामध्ये आपण चौथ आणि सरदेशमुखी या दोन टॅक्सेसचा अभ्यास करीत असतो. ओके, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए. 6वा प्रश्न आहे खाली दिलेल्या बंगालच्या नवाबांचे कालानुक्रम लावायचा आहे. ए शुजाउद्दीन, बी मुर्शिद कुली खान, सी आहे सरफराज खान आणि डी आहे अलीवर्दी खान. इथे बघा, ऑप्शन ए आहे 2, 1, 3 आणि 4. ऑप्शन बी आहे 1, 2, 4 आणि 3. ऑप्शन सी आहे 2, 1, 4, 3. ऑप्शन डी आहे 1, 2, 3 आणि 4. आता यामध्ये बघा आपल्याला दिसून येतं, ओके, यामध्ये आपल्याला दिसून येते बंगालच्या नवाबांना क्रमाने वारी लावायचं आहे. तर आपल्याला माहित आहे सर्वात अगोदर आलेले आहे मुर्शिद कुली खान. त्यामुळे पहिला आपलं काय होईल? बी येईल.
ठीक आहे, म्हणजे 2 येईल. ओके, इथे काय येईल 2 येईल. ठीक आहे, यानंतर आपण बघतो की शुजाउद्दीन आलेले आहे बरोबर, आणि शुजाउद्दीन नंतर सरफराज आहे आणि अलीवर्दी खान आपल्याला नंतर दिसून येते. ओके, बरं, तर अलीवर्दी खान हा युद्ध करतो सरफराज सोबत है ना, आणि त्यानंतरच तो गादीवर येईल. चला, तर इथे आपल्या ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. समोर वळणारा आपण जोड्या लावायचे आहे आपल्याला. या साईडला पेशवा आणि त्यांचे हेडक्वार्टर्स आपल्याला जोडवायचं आहे. ए आहे पेशवा, बी आहे भोसला, सी आहे होलकर आणि डी आहे गायकवाड, ई आहे शिंदे. इकडे बघा अनादर बी जे सूची आहे यामध्ये इंदोर आहे, ग्वालियर, पुणे, नागपूर आणि बडोदा. इथे बघा 3, 1, 5, 4, 2. आता पेशवा बघा आपल्याला कुठे दिसून येते, पेशवाई पुण्याची म्हणजे 3 येईल. भोसला कुठचे आहे आपल्या नागपूरचे, तर 4 येणार बरोबर आहे. होळकर कुठचे होते इंदोरचे, तर 1 येणार. ठीक आहे, गायकवाड कुठचे आहे बडोदाचे गायकवाड, तर 5 येणार. तर बघा 3, 4, 1, 5 आणि 2. ठीक आहे, तर योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक बी आहे. नंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 8. टिपू सुलतान यांची राजधानी कोणती होती? आता बघा म्हैसूरचं राज्य, आपण क्षेत्रीय राज्यांचं उदयामध्ये म्हैसूर बघितलं. म्हैसूरमध्ये कशा प्रकारे वाडियार वंशाचं शासन होतं बरोबर आहे, आणि वाडियार वंशाच्या शासनानंतर आपण बघतो की हैदर अली हे शासक झालेले, आणि हैदर अली नंतर त्यांचं पुत्र म्हणजे टिपू सुलतान हे शासक झालेले म्हैसूरचे बरोबर. तर यामध्ये राजधानी बघा श्रीरंगपट्टणम, बी आहे म्हैसूर, सी बंगलोर आणि डी आहे कोयंबटूर. तर टिपूची राजधानी होती श्रीरंगपट्टणम बरोबर. चला, तर यानुसार आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. समोर जाणार प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या शासकाने आपली राजधानी मुर्शिदाबाद वरून मुंगेर स्थानांतरित केली? ए अलीवर्दी खान, बी सिराज उद्दौला, सी आहे मीर कासिम आणि डी आहे मीर जाफर, सी आणि डी आहे मीर कासिम. ओके, तर यामध्ये बघा राजधानी मुर्शिदाबाद वरून मुंगेर स्थानांतरित कोणी केली? ठीक आहे, आता यापूर्वी ढाका या ठिकाणाहून कुठे जाणार मुर्शिदाबाद जातं, आणि मुर्शिदाबादवरून मुंगेर या ठिकाणी राजधानी नेली जाते बरोबर आहे. तर या अनुषंगाने आपण बघतो की याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे. ठीक आहे, कारण अलीवर्दी खान हा ढाक्यावरून मुर्शिदाबाद आणणार आणि मुर्शिदाबादवरून मुंगेर आणण्याचं काम कोण करतं? मीर कासिम. आणि ह्याच स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन मध्येच विचारलेला दिसून येईल. समोर जाऊया आपण. प्रश्न 10 आहे. बक्सरच्या युद्धाच्या वेळी दिल्लीचा शासक कोण होता? ठीक आहे, तर ए औरंगजेब, बी आहे शाह आलम प्रथम, सी आहे बहादूर शाह जफर आणि डी आहे शाह आलम द्वितीय. आता बक्सरचं युद्ध ठीक आहे, आपण बघतो की बक्सरच्या युद्धामध्ये त्रिफळी लढलेली होती बरोबर आहे, ज्यामध्ये शाह आलम द्वितीय याला सुद्धा निष्कासित केलेलं होतं. त्याला परत दिल्ली आपल्याला शासक त्याला व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा यामध्ये भाग घेतलेला होता. तर या अनुषंगाने ऑप्शन क्रमांक डी आपलं 10चं योग्य उत्तर आहे. 11 क्रमांकाचा प्रश्न आहे. द्वितीय आंग्ल मैसूर युद्ध कोणत्या संधीने समाप्त झाले? ए मद्रासची संधी, बी आहे मंगलोरची संधी, सी आहे पेरिसची संधी आणि डी आहे श्रीरंगपट्टणमची संधी. टोटल किती अँग्लो मराठा वॉर झालेले आहे? तर 4 अँग्लो मराठा युद्ध कधी झाले आणि कोणत्या संधीने यांची समाप्ती झालेली आहे, हे दोनही प्रश्न इथून निर्माण होऊ शकतात. आणि यापूर्वी सुद्धा एक्झामिनेशनचं जर पॅटर्न आपण बघितलं तर विचारलेलं आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मंगलोरची संधीने द्वितीय आंग्ल मैसूर युद्ध समाप्त होते आणि द्वितीय आंग्ल मैसूर युद्धमध्येच हैदर अली यांचं काय होतं? मृत्यू आपल्याला होताना दिसून येते बरोबर. तर समोर वळूया आपण. प्रश्न क्रमांक 12. तृतीय आंग्ल मैसूर युद्धाच्या वेळी गव्हर्नर कोण होते? ए वॉरन हेस्टिंग्ज, बी आहे लॉर्ड कॉर्नवॅलिस, सी आहे लॉर्ड वेलेस्ली आणि डी आहे यापैकी नाही. तर तृतीय आंग्ल मैसूर युद्धाच्या वेळी बघा 4 आंग्लो मैसूर युद्ध झालेले आहे. तर तृतीय यामध्ये कोण गव्हर्नर होता? तर ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड कॉर्नवॅलिस हे तृतीय आंग्ल मैसूर युद्धाच्या वेळी काय होते? व्हॉइसराय गव्हर्नर होते. या व्यतिरिक्त बघा संधी, युद्ध कधी झालेलं
आणि युद्धाचे नेतृत्व कोणी केलेले, ठीक आहे, हे प्रश्न इथून निर्माण होत असतात. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर योग्यरित्या आपल्याला यायला हवं, यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. चला, 13 क्रमांकाचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू खेडच्या युद्ध कधी आणि कोणासोबत झालेलं? ए 1707 इसवी सन मध्ये ताराबाई सोबत, बी आहे 1707 मध्ये रोहिल्यांसोबत, 1708 अफगाणांसोबत आणि 1709 मुघलांसोबत. आता बघा, छत्रपती शाहू महाराज, ठीक आहे, 1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू होतो आणि छत्रपती शाहू महाराजांची सुटका होते. यानंतर जेव्हा ते येते त्यावेळी ताराबाई आपल्याला दिसून येते की शिवाजी द्वितीय यांच्या नावाने राज्य करीत होत्या, बरोबर. यातूनच आपण बघतो की यांच्यामध्ये एक युद्ध होते ज्याला आपण खेडचा युद्ध असा सुद्धा म्हणतो. आता हा खेडचं युद्ध 1707 मध्ये शाहू महाराज विरुद्ध ताराबाई यांच्या विरुद्ध झालेला आहे. तर याचा अर्थ आपलं योग्य उत्तर 1707 इसवी सन मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये खेडचं युद्ध झालेलं आहे. नेक्स्ट आपला प्रश्न आहे 14 क्रमांकाचं, शाहूला दख्खनमधील चौथ आणि सरदेशमुखीचा अधिकार कोणत्या मोघल शासकांच्या शासन काळात प्रदान करण्यात आलेला? आता बघा, ए आहे जहादार शाह, बी आहे बहादूर शाह, सी आहे फरुख सियार आणि डी आहे मोहम्मद शाह रंगीला. आता चौथ आणि सरदेशमुखी हे काय आहे? टॅक्स आहे एक प्रकारचे, ठीक आहे. तर हे टॅक्सेस प्रदान करण्याचा कोणाच्या शासन काळात देण्यात आलेला फरमान? तर ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. फरुख सियार यांच्याद्वारे हा फरमान जो आहे प्रदान करण्यात आलेला. तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. समोर जाणार आपण प्रश्न 15 आहे, खालीलपैकी कोणत्या पेशवाने हिंदू पद पादशाही उपाधी धारण केलेली? ए बाजीराव प्रथम, बाजीराव द्वितीय, बी आहे बाजीराव प्रथम, सी आहे बाळाजी विश्वनाथ आणि डी आहे बाळाजी बाजीराव. आता बघा, इथे काय विचारलेलं आहे, कोणत्या पेशवाने हिंदू पद पादशाही? तर हे बाजीराव प्रथम यांनी हिंदू पद पादशाही हा उपाधी धारण केलेली. 16 क्रमांकाचा प्रश्न आहे, पालखेडाचा युद्ध 1728 मध्ये कोणाच्या मध्ये झालं? ए बाजीराव प्रथम आणि मुघल, बी आहे बाजीराव प्रथम आणि निजाम उल मुल्क, यानंतरचा ऑप्शन आहे सी बाजीराव प्रथम आणि इंग्रज आणि डी आहे बाजीराव प्रथम आणि अफगाण. आता पालखेडाचा युद्ध झालेला आहे 1728 आणि मुंगी पैठणचा आपल्याला काय दिसून येते? संधी दिसून येईल, बरोबर आहे. तर हा झाला होता बाजीराव प्रथम आणि निजामांविरुद्ध, ठीक आहे. तर यातूनच आपला योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बी बाजीराव प्रथम आणि निजाम उल मुल्क यांच्यामध्ये पालखेडाचा युद्ध 1728 मध्ये झालेला आहे. 17 क्रमांकाचा प्रश्न आहे, बंगालच्या कोणत्या शासकाने इंग्रजांची तुलना मधुमक्खी यांच्यासोबत केलेली आहे? तर ए मुर्शिद कुली खान, बी सरफराज खान, सी आहे अली वर्दी खान आणि डी आहे शुजाउद्दीन. आता बघा, बंगालचे शासक म्हणजेच आपण बघतो की ऑप्शन क्रमांक सी अली वर्दी खान यांनी असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की इंग्रज हे काय आहे? मधुमक्खीप्रमाणे आहे. जर आपण त्यांच्या काही मिसबिहेव जर आपण करणार नाही तर ते आपल्याला काहीच करणार नाही. जर आपण त्यांच्या थोडा पण जर काय करू आपण मिसबिहेव केला तर यातून काय होईल? ते मधुमक्खी सारखे आपल्यावर आक्रमण करेल. ओके, तर अशा प्रकारचं स्टेटमेंट बंगालचे नवाब होते अली वर्दी खान यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आपला प्रश्न आहे 18 क्रमांकाचं, हा ब्राह्मो समाजाचा उद्देश, ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली, बरोबर, कोणी केली? राजा राममोहन रॉय द्वारा झालेली. तर याचा उद्देश हिंदू धर्मांच्या वाईटावर हल्ला करणे, मोनोथिसिसचा प्रसार करणे म्हणजे एकेश्वरवादाचा प्रसार करणे, सी आहे अ आणि ब दोन्हीही किंवा डी आहे यापैकी काहीही नाही. ओके, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. कारण ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये झालेली आहे राजा राममोहन रॉय यांच्याद्वारे. आणि ब्राह्मो समाज स्थापन करण्याचा जे उद्देश होता, हिंदू धर्मामध्ये जे वाईट कुप्रथा अस्तित्वात होती, ज्यामध्ये सती प्रथा असो, बालविवाह असो, है ना, तर यावर काय करायचं आहे, म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि
मोनोथेसिस म्हणजे एकेश्वरवादाचा प्रसार करायचा आहे, अशा प्रकारचा उद्देश समोर ठेवून 1828 मध्ये आपण बघतो की ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली. चला नेक्स्ट प्रश्न आपण घेऊया. 19 क्रमांकाचा आपला प्रश्न आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ए दयानंद सरस्वती, बी आहे देवेंद्रनाथ टागोर, सी आहे आत्माराम पांडुरंग आणि डी आहे राजा राममोहन रॉय. प्रार्थना समाज स्थापन केलेला आहे आत्माराम पांडुरंग यांच्याद्वारे. ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दादोबा पांडुरंग बंधू यांचेच भाऊ होते आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ठीक आहे, आणि यांच्या शाखा सुद्धा होत्या, म्हणजे ब्रँचेस प्रार्थना समाजाचे आपल्याला दिसून येते, जे पुणा, नगर, सातारा या ठिकाणी सुद्धा प्रार्थना समाजांच्या शाखा अस्तित्वात होत्या. आता बघा, स्थापना कधी झाली हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की प्रार्थना समाज याची स्थापना कधी झालेली आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळणार आता. 20 क्रमांकाचा आपला प्रश्न आहे. क्वेश्चन 20 आहे की खालीलपैकी कोणत्या शासकाने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेर स्थानांतरित केली? ए अलीवर्दी खान, बी सिराज उद्दौला, सी आहे मीर जाफर आणि डी आहे मीर कासिम. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मीर कासिम आहे. 21 क्रमांकाचा प्रश्न आहे. द्वितीय आंग्ल मैसूर युद्धाची समाप्ती कोणत्या संधीने झाली? ए मद्रास, बी मंगलोर, सी आहे पेरिस आणि डी आहे श्रीरंगपट्टणम. चौथ्या आंग्ल मैसूर युद्धाची समाप्ती श्रीरंगपट्टणमच्या संधीने होती आणि 1799 मध्ये काय होते, मैसूर जे क्षेत्र आहे यावर इंग्रजांचा अधिकार होतो. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी आहे, मंगलोरची संधी, द्वितीय आंग्ल मैसूर युद्धाची समाप्ती. तृतीय आंग्ल मैसूर युद्धाच्या वेळी गव्हर्नर कोण होते? ए वॉरेन हेस्टिज, बी लॉर्ड कॉर्नवॅलिस, सी आहे लॉर्ड वेलेस्ली आणि डी यापैकी नाही. तर तृतीय आंग्ल मैसूर युद्धाच्या वेळी होते लॉर्ड कॉर्नवॅलिस. समोर जाऊया. 23 क्रमांकाचा प्रश्न आहे. 1802 मध्ये बेसिनच्या संधीवर हस्ताक्षर कोणाच्या मध्ये झाले? ए इंग्रज आणि बाजीराव प्रथम, बी आहे इंग्रज आणि बाजीराव द्वितीय, सी आहे फ्रान्सिस आणि बाजीराव प्रथम, डी आहे डच आणि बाजीराव द्वितीय. आता यामध्ये बघा 1802 मध्ये झालेली बेसिनची संधी. ठीक आहे, तर हे एक प्रकारची सहाय्यक संधी आपल्याला दिसून येते, जे इंग्रज, ठीक आहे, इंग्रज आणि बाजीराव प्रथम की द्वितीय, तर लक्षात घ्या बेसिनची संधी झालेली आहे 1802 मध्ये आणि यावेळेस पेशवा कोण होते? बाजीराव सेकंड होते. याचाच अर्थ बेसिनची संधी जी 1802 मध्ये झालेली आहे ही कोणाच्या मध्ये असणार? तर इंग्रज आणि बाजीराव सेकंड. 24 आहे. कोक्का आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? ए आहे गुरु रामदास, बी आहे गुरु नानक, सी आहे रामसिंग आणि डी आहे गुरु गोविंद सिंग. आता बघा, रामसिंग कुक्का यांनी कोक्का आंदोलनाचे काय केलेले आहे? नेतृत्व केल्याचं आपल्याला दिसून येते. 25 क्रमांकाचा प्रश्न आहे. 1857चा विद्रोहापूर्वी खालीलपैकी कोणता विद्रोह झालेला आहे? ए संताळ विद्रोह, बी मुंडा विद्रोह, सी खासी विद्रोह आणि डी आहे पागलपंथी विद्रोह. तर याचं बघा 1857चा उठाव, ठीक आहे, आणि त्यानंतर आलेलं राणीचा जाहीरनामा. यानंतर आपण आधुनिक भारताचे एक नवीन म्हणजे लोकमान्य टिळक, मवाळवाद, जहालवाद अभ्यास केलेलं. नंतर आपण गांधी युगात प्रवेश केलेला, बरोबर आहे. त्याचप्रमाणे 1857 पूर्वीच्या ज्या घटना आहे म्हणजे ज्यामध्ये आपण बघतो प्लासी आहे, बक्सार आहे, आंग्लो युद्ध म्हणजे ज्यामध्ये मग ते पेशवांविषयी झालेलं युद्ध असो किंवा काय म्हणतो आपण मैसूरचं असो, बंगाल असो, ठीक आहे, हे क्षेत्र कशा किंवा अवधमध्ये कशा प्रकारे 1856 मध्ये कुशासनाचा आरोप लावलेलं, हे सगळेच प्रश्न जे आहे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. त्यामुळे 1857च्या उठाव्यापूर्वी जितके पण विद्रोह आहे, मुंडा, खासी, पागलपंथी किंवा जितकं पण आपण अभ्यास केलेला आहे ते व्यवस्थित अभ्यासा. आणि इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे, कारण संथाळांचं जे विद्रोह झालेला आहे 1856 मध्ये झाल्याचं दिसून येते. ठीक आहे, तर बघा संताळ विद्रोह 1855-56, नंतर मुंडा 1899, खासी 1828 आणि पागलपंथी विद्रोह 1813.
तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण सुपर 13 प्रश्न डिस्कस केलेले आहे महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनच्या आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित. तुंगभद्रा नदीच्या काठावरील कोणते शहर 14व्या शतकात विजयनगर साम्राज्याची राजधानी बनते? ए अहमदाबाद, बी हम्पी, सी हैदराबाद, सी डी मद्रास आणि डी वरीलपैकी काहीही नाही. प्रश्न काय आहे? विजयनगर साम्राज्याची राजधानी, डायरेक्ट प्रश्न आहे. सो राजधानी आहे हम्पी, ऑप्शन बी. 14व्या शतकामध्ये हम्पी ही विजयनगरची म्हणजे 1336 पासून 1672 पर्यंत राजधानी राहिली. विजयनगरचे संगमवंश जे आहे आपण बघतो हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरची स्थापना केलेली. संगम वंश आहे, सालुव वंश आहे, तुलुव आणि अरविडू हे 4 राजवंश आपल्याला दिसून येते. देवराय II हे संगम घराण्यातील सर्वात महानतम शासक आपल्याला दिसून येईल. प्रश्न दुसरा आहे, विजयनगर राज्यांचा इतिहास डॅश यांनी लिहिला? ए डोमेगो पेस, बी आहे फर्नियो न्यूनीज, सी आहे निकितीन आणि डी आहे निकोलो डी कॉन्टी. सो विजयनगर राज्यांचा इतिहास कोणी लिहिलेला आहे? डोमिनो पेस यांनी लिहिलेला आहे. डोमिनो पेस मध्यकालीन विजयनगरची तुलना यांनी रोमशी केलेली आहे. हे पोर्तुगीज प्रवासी आपल्याला दिसून येते. डोमेगो पेस जर विचारलं कोणते देशाचे हे प्रवासी होते ना, तर पोर्तुगीज. डोमेगोंनी 1520च्या सुमारात राजा कृष्णदेवरायांच्या काळात विजयनगर साम्राज्याला भेट दिलेली. हा सुद्धा प्रश्न इथून खूप महत्वपूर्ण निर्माण होते. विजयनगर राज्याचा क्रोनिको डॉस रेस डी ब्रिक्सनागा मध्ये विजयनगर राज्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे नोंदविलेले आहे. प्रश्न तिसरा आहे, आपल्याला जुळवायचा आहे. सूची 1 आहे कृष्णदेवराय, विरूपाक्ष, हरिहर, देवराय प्रथम. अनादर साइड म्हणजे सूची बी आहे इब्न बतुता, निकोलो दी कॉन्टी, वर्थेमा आणि निकितीन. बरं, हे काय आहे? ऑप्शन्स आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? जोडी जुळवायची आहे. तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्या. कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये वर्थेमा, विरूपाक्ष यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण काय बघतो? विरूपाक्ष यांच्या टाइम पिरियड मध्ये निकितीन है ना. हा, हरिहर प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा प्रकारे ते आहे. ओके. देवराय प्रथम यांच्या काळामध्ये निकोलो दी कोंटी है ना. आता इब्न बतुता इथे दिलेला आहे हरिहर प्रथम है ना. इब्न बतुता हे एमबीटीच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येते. यांचा ग्रंथ लिहिला आहे ना. समोर जाऊया. विजयनगरातील राज्य कारभारासाठी प्रदेश देण्यात आलेल्या लष्करी सेनापतीच्या पांचारण करण्यात येईल. ए आहे रायस अमीर, बी आहे अमीर नायक आणि डी आहे काहीही नाही. बघ हा प्रश्न क्वेश्चन क्रमांक 4 काय म्हणतं? विजयनगरातील राज्य कारभारासाठी प्रदेश है ना, यावर जे लष्करी सेनापती असायचं त्याला काय म्हणतात है ना. तर त्यांना म्हणतात अमरनायक. ऑप्शन बी अमरनायक. 1336 मध्ये संगम घराण्यातील हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरची स्थापना केलेली. अमरनायक हे लष्करी कमांडर होते, ज्यांना राय काय आहे पहा. विजयनगरचे जे शासक आहे त्यांच्या उपाधी आपल्याला दिसून येते राय होती है ना. ओके. विजयनगरच्या राज्यकर्त्यांद्वारे शासित प्रदेशांवर यांना जे आहे ना भूमी वगैरे प्रदान केल्याची आपल्याला दिसून येतं. क्वेश्चन 5 आहे, खालीलपैकी संगम घराण्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? ए आहे हरिहर, बी आहे बुक्का प्रथम, सी आहे हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. क्वेश्चन 5 चं व्हेरी करेक्ट आन्सर आहे देवराय द्वितीय हे महानतम शासक आपल्याला दिसून येते आणि संगम वर्षाचा सर्वात महत्वपूर्ण किंवा इम्पॉर्टंट शासक देवराय द्वितीय आहे. क्वेश्चन 6 आहे, खालीलपैकी तुलुव वंशाचा सर्वात मोठा म्हणजे महानतम शासक कोण आहे? ए कृष्णदेवराय, बी अच्युतदेवराय, सी आहे सदाशिवराय आणि डी आहे रामराय. बरं, क्वेश्चन 6 आपल्याला काय विचारतात? तुलुव वंश है ना. तर तुलुव वंशाचे शासक कोण होते? कृष्णदेवराय महानतम शासक आपल्याला दिसून येतात. ओके. तुलुव वंशाचे सर्वात प्रतिष्ठित म्हणा महानतम शासक कृष्णदेवराय होते. क्वेश्चन 7 आहे, खालीलपैकी अरविडू घराण्याचा सर्वात मोठा म्हणजे महानतम शासक कोण होते? ए आहे तिरुमल, बी आहे व्यंकट, सी आहे
रंग तृतीय आणि रंग प्रथम. ओके. सो क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला दिसून येते की अरविडू वंशाचं शासक ना व्यंकट द्वितीय आपल्याला दिसून येतात. चला, अरविडू वंशाचे सगळ्यात मोठे किंवा मग महानतम शासक हे व्यंकट द्वितीय होते. क्वेश्चन 8 आहे विजयनगरला भेट देणारा प्रवासी निकोलो कॉन्टी कोणत्या देशाचा रहिवासी होता? ए इटली, बी स्पेन, सी इराण आणि डी आहे मोरोक्को. सो विजयनगरला भेट देणारा निकोलो दी कोंटी होते. बरोबर आहे. बरं, निकोलो दी कोंटी यांच्याविषयी आपण बघतो की हे कोणत्या देशाचे रहिवासी होते? इटली या देशाचे रहिवासी होते है ना. चला, क्वेश्चन 9 आहे विजयनगरला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कोंटी, बी आहे अब्दुल रजाक, सी आहे अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 9 मध्ये काय विचारले आहे? पहिला युरोपियन ज्यांनी विजयनगरला काय केलेले आहे? भेट दिलेली आहे. तर हे कोण होते? निकोलो दी कोंटी. प्रथम युरोपियन आपल्याला दिसून येईल जे विजयनगरला भेट देतात. ओके. क्वेश्चन 10 आहे विजयनगरातील सती प्रथेचे वर्णन करणाऱ्या प्रवासी कोण होते? ए निकोलो दी कोंटी, बी अब्दुल रजाक, सी निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 10 मध्ये आपल्याला काय विचारतात? सती प्रथा है ना. बरं, एन्शियंट टाइम पिरियड मध्ये आपल्याला सती प्रथेचा उल्लेख कुठे मिळतं? भानुगुप्त यांचा एरण अभिलेखामध्ये आपल्याला मिळतात है ना. सेम विजयनगर विषयी विचारलेला आहे की सती प्रथेचं वर्णन केलेलं आहे कोणी? निकोलो दी कोंटी यांनी. ए व्हेरी करेक्ट आन्सर. चला, प्रश्न 11 आहे कोणत्या शासकाच्या काळात निकोलो कोंटीने विजयनगरला भेट दिली होती? ए हरिहर प्रथम, बी बुक्का प्रथम, सी आहे हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय प्रथम. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारतं? निकोलो कोंटी यांनी जेव्हा विजयनगरची यात्रा केलेली यावेळी शासक विजयनगरचे कोण होते? तर आपल्याला माहित आहे की यावेळेस देवराय प्रथम यांचं टाइम पिरियड सुरू होतं आणि देवराय प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा प्रकारे इटलीचा प्रवासी कोण निकोलो दी कोंटी विजयनगरला भेट देतात ना. संगम घराण्याचे शासक देवराय प्रथम. 12 क्रमांकाचा प्रश्न आहे विजयनगरला भेट देणारा अब्दुल रज्जाक कोणत्या देशाचा रहिवासी होता? ए पर्शिया, बी स्पेन, सी इराण आणि डी आहे मोरोक्को. क्वेश्चन 12 मध्ये आपल्याला विचारला आहे अब्दुल रज्जाक है ना. तर कोणत्या देशाचे रहिवासी होते अब्दुल रज्जाक? पर्शिया है ना. तर बघा विजयनगरच्या भेटीला आलेला अब्दुल रज्जाक जो आहे तो मूळ पर्शियाचा रहिवासी आपल्याला दिसून येते. क्वेश्चन 13 आहे कोणत्या शासकाच्या काळात अब्दुल रज्जाक विजयनगरला भेट देतात? जसं निकोलो कोंटी देवराय प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये विजयनगरला भेट देतात तसंच अब्दुल रज्जाक कोणाच्या काळात? ए हरिहर प्रथम, बी बुक्का प्रथम, सी हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. सो व्हेरी करेक्ट आन्सर देवराय द्वितीय यांच्या काळामध्ये आपण बघतो अब्दुल रज्जाक विजयनगरला भेट देतात है ना. बरं, देवराय द्वितीय हे संगम वंशातील सर्वातम महानतम शासक आपल्याला दिसून येतात. आणखीन थोडा समोर वळूया है ना. क्वेश्चन 14 कडे येऊया. खालीलपैकी कोणी म्हणाले की विजयनगर सारखे शहर संपूर्ण जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि कानाने ऐकले जात नाही? ए निकोलो कोंटी, बी आहे अब्दुल रज्जाक, सी अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो या ठिकाणी आपल्या लक्षात येते की क्वेश्चन नंबर 14 जे आहे या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेला आहे, वर्णन ज्याला आपण म्हणतो आहे ना. तर वर्णन केलेलं आहे कशाबाबत? विजयनगरचं आहे ना. विजयनगर सारखं शहर हे जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि कानांनी ऐकले जात नाही अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. क्वेश्चन 14चं व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन बी अब्दुल रज्जाक यांनी है ना. हे पर्शियन प्रवासी आपल्याला दिसून येते आणि ते स्तुती करतात की विजयनगर सारखे शहर संपूर्ण जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि ऐकलेही जात नाही म्हणून. क्वेश्चन 14 आहे खालीलपैकी कोणत्या विजयनगरच्या राजधानीतील वेश्यालयाचा उल्लेख कोणी केलेला आहे? ए निकोलो कोंटी, बी आहे अब्दुल रज्जाक, सी आहे अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 15 मध्ये आपल्याला दिसून येतं की विजयनगर मधील वेश्यालयाचा उल्लेख आपल्याला अब्दुल रज्जाक जे आहे ते करताना दिसून येतात.
चला क्वेश्चन 16 आपल्याला दिसून येते की विजयनगरला भेट देणारा अथानिसियन निकितीन हा कोणत्या देशाचा रहिवासी होता? ए आहे पर्शिया, बी आहे रशिया, सी आहे इराण आणि डी मोरोक्को. सो क्वेश्चन 16 मध्ये आपल्याला दिसून येते की निकितीन हा कोणत्या देशाचा प्रवासी आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर बी, रशियाचा हा प्रवासी आपल्याला दिसून येतो. ओके, समोर जाऊया. क्वेश्चन 17 आहे, खालीलपैकी कोणता प्रवासी घोडा व्यापारी होता, म्हणजे घोड्याचा व्यापारी म्हणून आलेले होते? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 17 मध्ये आपल्याला दिसून येते की घोड्याचा व्यापारी कोण होता? तर लक्षात घ्या, घोड्याचा व्यापारी आपल्याला दिसून येते निकितीन होते, है ना. चला, तर आपल्याला दिसून येते की विजयनगरला भेटीला आलेले निकितीन जे आहे ते रशियाचे रहिवासी होते आणि मूळतः हे घोड्याचे व्यापारी आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 18. विजयनगरला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी अथेनिसियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 18 मध्ये आपल्याला लक्षात येते की निकितीन जे आहे ना हे रशियन प्रवासी आपल्याला दिसून येतात आणि हेच पहिले रशियन प्रवासी आहे ज्यांनी विजयनगरला भेट दिलेली होती. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. 19 क्रमांकाचा प्रश्नाकडे वळूया. भारतातील गरिबीचे वर्णन करणारा पहिला प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी आहे निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की भारतातील गरिबीचे वर्णन करणारा जो प्रवासी आपल्याला दिसून येते ती निकितीन होते, है ना, सी. चला, 20व्या क्रमांकाचा प्रश्नाकडे वळूया. 15व्या शतकात बिदरला पोहोचणारा एकमेव प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, अब्दुल रजाक, सी निकितीन आणि डी वर्थेमा. आता बघा बिदर है ना, इथे पोहोचणारा प्रवासी कोण आहे? तर हे प्रवासी आपल्याला दिसून येईल निकितीन आहे जे बिदरला 15व्या शतकामध्ये पोहोचले होते. ओके, 21 क्रमांकाचा प्रश्न आहे, विजयनगरला भेट देणारे डुआर्डो बार्बोसा कोणत्या देशाचे रहिवासी होते? ए पोर्तुगाली होते, बी रशियन होते, सी इराणचे होते की ते मोरोक्कोचे होते? डी मोरोक्को. सो इथे आपल्या लक्षात आलेलं असेल की कशा प्रकारे विजयनगर साम्राज्य आणि विजयनगरला भेट देणारे आणि प्रवास वर्णन लिहिणारे या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न दिसून येतात आणि एक्झाम मध्ये सुद्धा महाराष्ट्र सेट मध्ये अशा स्वरूपाची प्रश्न आपल्याला दिसून येतात. सो डुआर्डो बार्बोसा हे पोर्तुगाल या देशाचे काय होते? रहिवासी होते. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. ओके, 22 क्रमांकाकडे जाऊया. 22 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रवासी पोर्तुगीज सेंचुरियन अल्बुकर्कचा दुभाषी होता? ए निकोलो कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी आहे डुआर्डो बार्बोसा आणि आपल्याला फोर्थ दिसून येईल वर्थेमा. सो 22 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये दुभाषी म्हणजे काय? ट्रान्सलेटर. अल्बुकर्कचा ट्रान्सलेटर डुआर्डो बार्बोसा होते. ठीक आहे, सो व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. 23 क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळूया. डुआर्डो बार्बोसा खालीलपैकी कोणत्या शासकांच्या काळात विजयनगरला भेट यांनी दिलेली आहे? ए कृष्णदेवराय, बी बुक्का प्रथम, सी हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. सो 23 क्रमांकामध्ये डुआर्डो बार्बोसा यांनी कोणाच्या टाइम पिरियड मध्ये विजयनगरला भेट दिलेली? तर कृष्णदेवराय यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की डुआर्डो बार्बोसा यांनी विजयनगरला भेट दिलेली. यानंतरचा प्रश्न आहे 24 क्रमांकाचा, विजयनगरला भेट देणारे वर्थेमा हे मूळचे कोणत्या देशाचे रहिवासी होते? ए पोर्तुगाल, बी रशिया, सी इटली आणि डी आहे मोरोक्को. तर वर्थेमा सुद्धा इटली या देशाचे रहिवासी आपल्याला दिसून येते. हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील संवाद आहे असं कोणी म्हटलं? एक प्रकारची हे डेफिनेशन दिलेली आहे हिस्ट्री संबंधित की इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील संवाद आहे. ओके, 4 ऑप्शन यासाठी आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे E.H. कार, ऑप्शन बी आहे चार्ल्स फेदर, सी आहे कार्ल मार्क्स आणि डी आहे V.N. स्मिथ. ठीक आहे,
सो यामध्ये आपण बघतो की डेफिनेशन आणि हा भाग आपलं इतिहास लेखनशास्त्र याच्याशी संबंधित आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये आपल्याला बहुधा डेफिनेशन्स आणि इतिहासकार यांनी दिलेली जी थेरीज आहे ते अभ्यास करायचा आहे. सो लक्षात घ्या, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळातील संवाद आहे असं E.H. कार यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महासभेच्या कामकाजाची माहिती आपल्याला कुठून मिळतं? ओके, सो इथे आपल्याला 4 ऑप्शन आहे आणि 100% अशा स्वरूपाचं एन्शंट हिस्ट्रीवर प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात. 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए उत्तर मेरूर अभिलेख, बी आहे तंजोर, सी आहे मणिमंगलम अभिलेख की ऑप्शन डी यापैकी एकही नाही. ठीक आहे, सो लक्षात घ्या, महासभेविषयी माहिती आपल्याला मिळालेली आहे उत्तर मेरूर अभिलेखातून. आता हा उत्तर मेरूर अभिलेख कोणाचा आहे तर चोल काळातील आपल्याला हा उत्तर मेरूर अभिलेख जे आहे ते दिसून येतं. आणि उत्तर मेरूर अभिलेख का बरं आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे? कारण यामध्ये स्थानीय स्वराज्याची सविस्तर माहिती आपल्याला मिळतं. त्यामुळे उत्तर मेरूर अभिलेख एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचा आहे. चोल शासन व्यवस्थेविषयी माहिती देणारा उत्तर मेरूर अभिलेख खूप इम्पॉर्टंट ठरणार आणि स्पेशली यामध्ये स्थानीय स्वराज्याविषयी माहिती आहे. त्यामुळे हा अभिलेख आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचा ठरतो. नेक्स्ट प्रश्न आहे, फो को की बौद्ध राज्यांचा वर्णन असं ग्रंथ कोणी लिहिलेला आहे किंवा हे कोणाचा यात्रा वृत्तांत आहे? ऑप्शन 4 आपल्याला इथे दिलेले आहे. त्यापैकी ऑप्शन ए शुंगयुन, ऑप्शन बी सुमाचीन, ऑप्शन सी फाहियान आणि ऑप्शन डी आहे यापैकी काहीही नाही. आता इथे लक्षपूर्वक बघा, फोकोकी हे कोणाचं वर्णन आहे? ठीक आहे, सो फोकोकी आपल्याला दिसून येतं कोणाची रचना आहे? फाहियान यांची रचना आहे. आता इथे लक्षात घ्या, चीनी यात्री आपण बघतो है ना, चीनी ट्रॅव्हलर्सचा आपण अभ्यास करतो आणि या चीनी ट्रॅव्हलर्स मध्ये आपल्याला वेनसंग, इत्सिंग, फाहियान यांचं जे विवरण आहे ते वारंवार विचारलं जातं आणि एन्शंट हिस्ट्रीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग सुद्धा आहे. ओके, सो फोकोकी हे फ वरून येतं आणि जे त्याचे रचनाकार आहे ते फ वरून त्यांचं नाव आहे. सो असं सुद्धा तुम्ही याला कोरिलेट करू शकता. सो फोकोकी हे फाहियान यांची रचना आहे. फाहियान कधी आलेले होते तर गुप्त टाइम पिरियडमध्ये आलेले आणि स्पेशली चंद्रगुप्त द्वितीय यांच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला फाहियान आलेले दिसून येतं. त्यांनी भारतात 15-16 वर्ष राहिले आणि बौद्ध धर्मात संबंधित ज्ञान यांनी प्राप्त केले आणि स्पेशली लक्षात घ्या, फाहियान विनय पिटकाची प्रत प्राप्त करण्यासाठी भारतात आलेले आपल्याला दिसून येतात. सो कोणाच्या टाइम पिरियडमध्ये हे सुद्धा प्रश्न इथून निर्माण होतो आणि पूर्वी विचारलेलं सुद्धा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या अरबी प्रवाशाने पाणांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे? म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे की पाणाविषयी माहिती देणारा अरब यात्री कोण? ऑप्शन ए सुलेमान, ऑप्शन बी अल बिलादुरी, सी आहे अल मसुदी आणि डी आहे इब्न बतुता. तर इथे लक्षात घ्या, पाणाविषयी माहिती देणारे अल मसुदी आहे आणि अल मसुदी हे पाणांविषयी वर्णन करताना आपल्याला दिसून येतं. आता लक्षात घ्या, अल मसुदी हा अरब प्रवासी होता आणि 915 मध्ये गुर्जर प्रतिहार शासक महिपाल प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी भेट दिलेली. ठीक आहे, याचा अर्थ ऑब्व्हियसली त्यांनी गुर्जर प्रतिहार शासक किंवा यांच्या टाइम पिरियड विषयी माहिती दिलेली आहे आणि महिपाल यांच्या गुणांविषयी सविस्तर सांगितलं. सोबतच त्यांनी पाणांचं सुद्धा वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, सो अशा प्रकारे हे अल मसुदी झाले. समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं की हर्षवर्धनाच्या स्वाक्षरीची प्रत खालीलपैकी कोणत्या नोंदीत आढळते? ए आहे मंदसौर अभिलेख आहे, बी आहे परमार प्रवाह संदर्भ, सी आहे पुलकेशिन द्वितीय यांचं ऐहोल प्रशस्ती लेख आणि डी आहे बसखेडा नोंदी. सो हर्षवर्धन हे आपल्याला वर्धन घराण्याचे शासक दिसून येतात आणि यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने कन्नौजला महत्त्व प्राप्त झालेले होते आणि कन्नौज ही मोखरी घराण्याची राजधानी होती आणि समोर चालून ती हर्षवर्धनाची राजधानी होणार. हे सगळं आपण एन्शंट हिस्ट्रीचा जो थेरिकल पार्ट आहे त्यामध्ये अभ्यास केलेला आहे.
सो बसखेडा अभिलेख यामध्ये आपल्याला काय मिळतं, हर्षवर्धन यांच्या हस्ताक्षराची जे प्रत आहे ते आपल्याला प्राप्त झालेली आहे. यातून हर्षवर्धन स्वतः एक सुलेखन का आपल्याला असताना दिसून येतात. त्यामुळे बसखेडा अभिलेख व्यवस्थित आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सोबतच बसखेडा अभिलेख हे वर्तन घराण्यांविषयी सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यामध्ये हे मदत होते है ना. आणि सोबतच जर हर्षवर्धन यांची प्रत मिळालेली आहे त्यांच्या हँडरायटिंगची, सो ऑब्व्हियसली ते एक सुलेखनकार आपल्याला दिसून येते असल्याचे. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत खालीलपैकी कोणते युद्ध क्षेत्र उपलब्ध नव्हते, म्हणजे यापैकी कोणतं असं अवजार आहे जे आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येत नाही. तर यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए आहे धनुष्यबाण, ऑप्शन बी आहे तलवार, सी आहे ढाल आणि चौथा आहे शिरस्त्री. आता इथे बघा, ऑप्शन अ आहे फक्त 1, ऑप्शन बी आहे 2 आणि 3, ऑप्शन सी आहे 1, 3 आणि 4 आणि ऑप्शन डी आहे 2, 3 आणि 4. आता हडप्पा संस्कृतीशी विचारलेला आहे हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आपल्यासाठी. तर हडप्पा संस्कृतीमध्ये तलवार, ढाल आणि आपल्याला शिरस्त्र आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला युद्ध क्षेत्रामधून मिळालेले काय आहे, अवजारे दिसून येतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड सोबत जाणार की सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला तलवार, ढाल आणि शिरस्त्र यांचा वापर केल्याचं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, यादी दिलेली आहे आपल्याला अ गट आणि ब गट, त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन मिलान करण्यासाठी दिलेला आहे. आता पहिला गट मी अगोदर सांगते, सिंधू सभ्यतेचा उत्तर सीमा, ऑप्शन बी आहे सिंधू सभ्यतेची दक्षिण सीमा, ऑप्शन सी आहे सिंधू सभ्यतेची पूर्वी सीमा आणि ऑप्शन डी आहे सिंधू सभ्यतेची पश्चिम सीमा. आता अनादर साइट बघा, मांडा जम्मू काश्मीर, ठीक आहे, सॉरी जम्मू, बी आहे दैमाबाद महाराष्ट्र, सी आहे आलमगीरपूर उत्तर प्रदेश आणि बलुचिस्तान सुरकोतडा. ओके, चला, सो इथे लक्षात घ्या, आता काय विचारलेलं आहे उत्तर. ठीक आहे, सो सिंधू सभ्यतेमध्ये उत्तर आपण बघतो, पूर्व बघतो, म्हणजे 4ही दिशांमध्ये आपण विस्तार असा प्रश्न आपल्याला आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, सर्वप्रथम इथे उत्तरेमध्ये आपण कुठपर्यंत विस्तार या सभ्यतेचा बघतो, तर मांडापर्यंत बघतो. ठीक आहे, त्यामुळे उत्तरेची सीमा काय झाली, मांडा झाली. पूर्व आपण बघतो की मेरठ पर्यंत आलमगीरपूर, ठीक आहे, म्हणजे उत्तर प्रदेश पर्यंत आपल्याला दिसून येईल. दक्षिणेत दैमाबाद पर्यंत आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र पर्यंत, ठीक आहे, आणि पश्चिमेत सुतका गेंडोर. याचा अर्थ जर आपण जाणार तर हे योग्य उत्तर आहे. उत्तर सीमा मांडा, दक्षिण सीमा दैमाबाद, पूर्वी सीमा आलमगीरपूर आणि सुतका गेंडोर बलुचिस्तान ही पश्चिम सीमा आहे ना. सो आपण जाऊया 1, 2, 3, 4 सोबत. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो आपला अगदी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. समोरचा प्रश्न आहे, हडप्पाच्या तांब्याचं रथ कोणत्या ठिकाणाहून मिळतो. ठीक आहे, तांब्याचं रथ हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला कुठे मिळतं. 4 ऑप्शन आपल्याला 5 ऑप्शन यासाठी दिलेला आहे. ए आहे कुनाल, बी आहे राखेगडी, सी आहे दैमाबाद आणि डी आहे बनावली आणि ई आहे रोपट. ओके, सो तांब्याचं रथ आपल्याला लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीमध्ये दैमाबाद असं महत्त्वपूर्ण स्थळ आपल्याला दिसून येतं, जिथे काय मिळालेलं आहे, तांब्याचं रथ आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, सो त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येणार आहे, दैमाबाद. इथे आपल्याला तांब्याचं रथ प्राप्त झालेला आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खालीलपैकी मोहमजोदडोमधील सर्वात उंच इमारत कोणती मानली जातं. आता बघा, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेलं आहे आणि सरळ सिंधू सभ्यतेतील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणजे मोहमजोदारो, या मोहमजोदारोतील सर्वात उंच इमारत कशाला मानलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे विशाल स्नानगृह, बी आहे विशाल अन्नागर, सी आहे असेंब्ली हॉल आणि डी आहे यापैकी काहीही नाही. चला, सो या ठिकाणी लक्षात घ्या, आपण काय बघतो, व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे, ओके, व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येतं विशाल स्नानगृह हे सिंधू सभ्यतेतील मोहमजोदडोमधील सर्वात महत्त्वपूर्ण इमारत जी आहे याला मानलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू खोरे
संस्कृतीच्या विकसित अवस्थेत खालीलपैकी कोणत्या गटात घरांमध्ये विहिरींचे अवशेष सापडले आहे? आता इथे आणखीन एक महत्वपूर्ण आपल्याला बाब लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा क्वेश्चन आपल्याला विचारलं देत जातं ते थोडं मोठं असतं. आता मोठं का बरं असेल? कारण ते विद्यार्थी संभ्रम निर्माण करण्यासाठी म्हणू शकता की टाइम कन्झ्युम होत असते आणि विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग लेवल त्यासाठी क्वेश्चनसाठी व्यवस्थित असायला हवी. सो अशा वेळी लक्षात घ्या, सिंधू सभ्यतेतील विहीर म्हणजे घरामध्ये विहीर असल्याचे प्रमाण कुठे सापडले आहे असा हा प्रश्न आपल्याला विचारला. ओके, सो यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी कालीबंगा, ऑप्शन सी लोथल आणि ऑप्शन डी आहे मोहनजोदारो. सो या ठिकाणी काय प्रश्न आहे की सिंधू सभ्यतेमध्ये घरांमध्ये विहिरी असल्याचे अवशेष आपल्याला कुठे मिळतात है ना? सो मोहनजोदारो येथे आपल्याला काय मिळालेले आहे? घरांमध्ये विहिरी असल्याचे साक्ष प्रमाण आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी अगदी योग्य उत्तर आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत आणि नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रॉन्झ शिल्पे आढळतात? यासाठी 5 ऑप्शन आपल्याला मिळालेली आहे. ऑप्शन ए आहे मोहनजोदारो, ऑप्शन बी आहे चनहूदड़ो, ऑप्शन सी आहे लोथल आणि ऑप्शन डी आहे कालीबंगा आणि यापेक्षाही ऑप्शन ई मध्ये म्हटलेलं आहे की वरील पैकी सर्व. आता सिंधू घाटी सभ्यता आपण बघतो है ना, आणि सिंधू घाटी सभ्यतेविषयी डिटेल मध्ये म्हणजे कशा प्रकारे सिंधू घाटी सभ्यतेचा उदय झालेलं. सिंधू घाटी सभ्यता ही कांस्ययुगीन सभ्यता आहे कारण कासा हा प्रमुख धातू जे आहे इथे वापरला जायचं. सेकंडली आपण येथील नगर नियोजन कशा प्रकारे शतरंज मध्ये घरे एकमेकांना काटतात हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि यातील जे महत्वपूर्ण नगर आहे ज्यामध्ये मोहनजोदडो, चनहूदड़ो. आता चनहूदड़ो लक्षात आलं आपल्याला तर लक्षात येतं की लिपस्टिक किंवा जे सौंदर्य प्रसाधन आहे याचं साक्ष आपल्याला चनहूदड़ो येथे मिळालेलं आहे. लोथल विषयी आपण लक्षात ठेवतो की सिंधू घाटी सभ्यतेतील हे काय आहे? बंदरगाह आहे लोथल या ठिकाणी है ना. सो ब्रॉन्झची शिल्पे आपल्याला मोहनजोदड़ो येथे मिळालेली आहे, चनहूदड़ो या ठिकाणी मिळालेले आहे, लोथल इथे मिळालेला आहे आणि कालीबंगा या ठिकाणी म्हणजे वरीलपैकी सर्वच ठिकाणी आपल्याला सिंधू सभ्यतेतील ब्रॉन्झची शिल्पे का मिळालेली आहे, आढळलेली आहे, याचं साक्ष मिळालेलं आहे. त्यामुळे समोरचा प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. आता नेक्स्ट प्रश्न आहे फाहियान भारतात येण्याचं काळ कोणता आहे? म्हणजे कोणत्या टाइम पिरियड मध्ये चीनी यात्री फाहियान आलेले? ऑप्शन ए 299 इसवी, ऑप्शन बी आहे 399 इसवी, ऑप्शन सी आहे 499 इसवी आणि ऑप्शन डी आहे 199 इसवी. ठीक आहे. सो फाहियान भारतात आले आणि फाहियान यांचं भारतात येण्याचं काळ. ठीक आहे. सो फाहियान यांचं भारतात येण्याचं काळ कोणता आहे तर 399 इसवी मध्ये आपण बघतो की चीनी यात्री फाहियान आलेले है ना. सो फाहियान आपण बघतो की कशा पद्धतीने होकोकी ही त्यांची रचना आहे हो ना. हा. सो हे खूप महत्वपूर्ण पॉइंट्स आहे. चीनी प्रवासी म्हणा, चीनी यात्री म्हणा आणि चीनी यात्री बघा बौद्ध धर्मासंबंधित इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी जे आपले त्रिपिटक आहे याचं प्रत प्राप्त करण्यासाठी भारतात आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. समोरचा प्रश्न आहे अथर्व वेदात वर्णन केले आहे ए वैदिक शास्त्र, जादूटोणा, धनुर्विद्या, ताबीज पद्धतीविषयी, बी आहे यज्ञ विधींच्या पद्धती सांगितलेला आहे, सी आहे संगीता संबंधित माहिती दिलेली आहे की डी वरील पैकी काहीही नाही. सो आपल्याला इथे ऑप्शन क्रमांक डी जो आहे तो आपण कट करणार. आता संगीताविषयी माहिती देणारा कोणता वेद आपल्याला दिसून येतो? सामवेद. सामवेदामध्ये आपण बघतो की भारतीय संगीताचा उगम जो आहे तो सामवेदात आपल्याला दिसून येतो आणि आपले 7 स्वर जे आहे सा रे ग म प ध नि सा हे 7 स्वराची उत्पत्ती आपल्याला कुठे बघायला मिळतं? सामवेदामध्ये. आता नेक्स्ट बी कडे जाऊया. यज्ञ पद्धती
यज्ञविधीच्या पद्धती आपल्याला कुठे मिळालेली आहे, तर हा आपल्याला यजुर्वेद दिसून येतं, ज्यामध्ये यज्ञ अनुष्ठान या संबंधित माहिती मिळालेली आहे. यामध्ये दोन आपल्याला पक्ष दिसून येतात, शुल्क यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद है ना. सो याविषयी सुद्धा डिटेल मध्ये बघितलेलं आहे. ऑप्शन ए कडे जाऊया आपण. वैदिक शास्त्र, जादूटोणा, धनुर्विद्या, ताबीज पद्धती या सर्वांविषयी आपल्याला अथर्व वेदात सांगितलेला आहे. अथर्वगिरस यांनी हा निर्माण केलेला आहे, त्यामुळेच याला अथर्व वेद असं आपण म्हणतो. सुरुवातीला अथर्व वेदांचं वेदामध्ये समावेश नव्हता, पण नंतर अथर्व वेद याला वेदात समाविष्ट करण्यात आले आणि वेदाला आपण वेद चातुष्ट असं आपण म्हणतो. त्यामुळे अथर्व वेदाविषयी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं काय राहील, योग्य उत्तर राहील. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. यामध्ये विचारलेला आहे की कोणती रचना कालिदासांची नाही. ऑप्शन ए आहे अभिज्ञान शाकुंतलम, ऑप्शन बी आहे मालविका अग्निमित्रम, सी आहे मुद्रा राक्षस आणि डी आहे रघुवंश. आता बघा इथे कालिदास आपण बघतो ना, आणि कालिदास यांचे जे बुक लिस्ट, खंडकाव्य, महाकाव्य हे सगळ्यांविषयी आपण डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे. आणि एक्झामिनेशन मध्ये त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम असो, मालविका अग्निमित्रम असो किंवा रघुवंशम असो, याविषयी प्रश्न कधी ना काळी नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेले दिसून येतात. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण हा भाग आहे. आणि इथे लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी मुद्रा राक्षस ही जी रचना आपल्याला दिसून येतं ती विशाखा दत्त द्वारा रचित मुद्रा राक्षस नाटक आहे. आणि यापैकी कोणती रचना नाही, तर मुद्रा राक्षस ही कालिदासांची रचना नाही. इतर जी आपण बघत आहोत ज्यामध्ये अभिज्ञान शाकुंतलम, मालविका अग्निमित्रम आणि रघुवंश हे सगळे रचना आपल्याला कालिदासांची दिसून येतात. त्यामुळे आपण समोरच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे. ए रघुवंश, बी आहे महावंश, सी आहे हरिवंश आणि डी आहे शशीवंश. आता बघा यामधून तीन जे आहे ते आपल्याला वेगळे ऑप्शन दिसून येईल आणि वन म्हणजे यापैकी एक असा आपल्याला ऑप्शन दिसून येईल जो वेगळा आहे. आता वेगळा म्हणजे काय, तर बौद्ध ग्रंथ हा आहे. यामध्ये बघा मी तुम्हाला 16 महाजन पद सांगितलेलं होता आणि या 16 महाजन पदामध्ये मी एक महत्वपूर्ण आपण भाग बघितला होता, तो म्हणजे अंगुरकम विद्या आणि महावंश. यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, उल्लेख दिसून येत आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन क्रमांक बी आहे. आता बघा रघुवंश, हरिवंश आणि शशीवंश यांना स्किप करायचं का बरं, कारण हे बौद्ध ग्रंथ नाही, तर महावंश हा बौद्ध ग्रंथ आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. महावंश ही पाली भाषेत लिहिलेली एक काव्यरचना आहे आणि हा जो महावंश आहे यामध्ये श्रीलंकेच्या राजाचे वर्णन आहे. कलिंगचा राजा विजयाच्या श्रीलंकेत आगमनापासून राजा महासेन पर्यंतचा कालावधीचं वर्णन महावंश मध्ये केलेलं आहे. हे सिंहली म्हणजे श्रीलंकेचे प्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्य आहे. भारतातील कथितच असे कोणतेही राज्य असेल ज्याचा इतिहास सिंहली म्हणजे श्रीलंका इतका सुरक्षित असेल. ठीक आहे. सो डब्ल्यू गिनर यांच्या मतांचा आधार महावंश आहे. महान लोकांच्या वंशांची ओळख करून देणारा आणि स्वतः महान असल्यामुळे याला महावंश असं नाव जे आहे ते देण्यात आलेले. अशा प्रकारचा आपल्याला महावंश हा बौद्ध ग्रंथ दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण जैन लेखक नाही. अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे प्रश्न आहे खूपच महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतात. यामध्ये बघा खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही. ए आहे हेमचंद्र, बी आहे हरिभद्र, सी आहे सिद्धिसेना आणि डी आहे अमर सिंग. सो यामध्ये आपल्याला सरळच दिसून येत आहे जैन ग्रंथ यापैकी कोणता नाही म्हणून. ओके, सो लक्षात घ्या यापैकी अमर सिंग है ना हे जैन लेखक आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे.
आपण बुद्धिझम आणि जैनिझमचा अभ्यास करीत असतो आणि या अभ्यास करीत असताना आपल्याला जे आहे त्या संबंधित जे जसं बुद्धिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, जैनिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे ते आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बुद्धिझम लिस्ट करून घ्या की कोणकोणते ग्रंथ आहे ॲज वेल ॲज लेखक कोणते आहे. सोबतच जैनिझमसाठी सुद्धा लेखक आणि त्यांचं ग्रंथ आणि ग्रंथांचं काय असं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं तर ही बाब सुद्धा आपल्याला माहीत असावी. आणि इथे आपल्याला दिसून येते अमरसिंग योग्य उत्तर आहे, कारण अमरसिंग हे जैन लेखक नाहीत. नंतरचा प्रश्न आहे राजतरंगिणीचा इतिहासाशी संबंधित आहे. ए आहे मथुरेचा इतिहास, बी मगधचा इतिहास, सी आहे जोधपूरचा इतिहास आणि डी आहे काश्मीरचा इतिहास. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघतो राजतरंगिणी हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला आहे, जे कल्हण यांच्याद्वारे लिखित आहे. बहुधा आपल्याला क्वेश्चन विचारत असताना बहुधा जे आहे आपल्याला क्वेश्चन विचारत असताना लेखकांची नावे किंवा रायटर जे असतात त्यांना सुद्धा मिलान करण्यासाठी जुळवण्यासाठी दिलेले असतात. सो अशा वेळी माहीत असावं की राजतरंगिणी हे कल्हण यांची रचना आपल्याला दिसून येतं आणि कल्हण यांच्या रचनेतून त्यांनी काश्मीरचा जो इतिहास आहे त्यावर प्रकाश पाडलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत कोणता आहे तर काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत राजतरंगिणी आहे. कोणाद्वारे राजतरंगिणी लिखित आहे तर कल्हण यांच्याद्वारे आपल्याला राजतरंगिणी जी आहे ती लिखित दिसून येतं. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं कालिदास कोणाच्या कारकिर्दीत होते. अ समुद्रगुप्त, बी आहे अशोक दी ग्रेट, सी आहे समुद्रगुप्त प्रथम आणि डी आहे चंद्रगुप्त दुसरा. आता कालिदास यांचं कारकीर्द इथे डायरेक्ट आपल्याला विचारण्यात आलेली आहे की कालिदास जे आहे कोणाच्या कारकिर्दीत होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्याला इथे दिसून येतं की कालिदास ठीक आहे यांचं महत्त्वपूर्ण रचना सुद्धा आपल्याला माहीत असावं, जसं रघुवंशम आहे, मालविका अग्निमित्रम आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे ना, ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव ना, विक्रमोर्षीय अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण योगदान जे आहे कालिदास यांचं दिसून येतं. आणि नक्कीच अशा वेळी प्रश्न जे आहे ते उपस्थित होतात की कालिदास हे कोणाच्या कारकिर्दीत आपल्याला दिसून येतं तर चंद्रगुप्त द्वितीय. आता हे चंद्रगुप्त द्वितीय कोणत्या वंशाशी संबंधित आहे तर यावेळी आपल्याला माहीतही असावं की चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना विक्रमादित्य आपण ओळखतो हे गुप्त वंशीय शासक होते आणि या गुप्त वंशीय शासकांच्या टाइम पिरियड मध्ये आपण कोणाला बघतो कालिदास. आता चंद्रगुप्त द्वितीय यांचं नवरत्न आपण बघतो आहे की नाही आणि त्यामध्ये एक नाव म्हणजे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथून बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला निर्माण होताना जे आहे ते दिसून येतं. सो याविषयी आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये बघूया. कालिदासांचे वास्तव्य चंद्रगुप्त द्वितीय यांच्या काळात होते. चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं यांचं टाइम पिरियड आहे इसवी सन 380 पासून तर 412 पर्यंत यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतं. चंद्रगुप्त द्वितीय यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार वैवाहिक संबंध प्रस्थापित केलेला आपल्याला दिसून येतं. यांनी कुबेर नागाशी विवाह केलेला आणि कुबेर नागा यांच्यापासून मुलगी झाली आणि ती मुलगी म्हणजे प्रभावती गुप्ता. प्रभावती गुप्ता हिचा विवाह त्यांनी कोणाशी केलं वाकाटकांशी. वाकाटक शासक होते रुद्रसेन द्वितीय. सो रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्ता यांच्यात वैवाहिक संबंध आपल्याला दिसून येतं. कारण गुप्त टाइम पिरियड आणि वाकाटक टाइम पिरियड जे आहे म्हणजे वाकाटक वंश जे आहे ते पॅरलली आपल्याला दिसून येतं की राज्य शासन त्यांनी केलेलं आहे. सो अशा वेळी आपण बघतो की इतिहासामध्ये लक्षात घ्या की जेव्हा दोन प्रबळ एम्पायर डेव्हलप होत असतात, त्यांचा विकास होत असतो, एकतर त्यांमध्ये शत्रुता क्रिएट होणार किंबहुना वैवाहिक संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतं. सो यावेळी आपण वाकाटक आणि गुप्तांमध्ये काय बघतो, वाकाटक आणि गुप्तांविषयी आपण बघतो की यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले, ज्यामध्ये आपण बघतो की चंद्रगुप्त द्वितीय यांची मुलगी
प्रभावती गुप्ता आणि वाकाटक शासक रुद्रसेन द्वितीय यांचा विवाह झालेलं. आणि नंतर आपण बघतो की चंद्रगुप्त यांनी चांदी जी आहे ठीक आहे सिल्वर कॉइन सुद्धा यांनी सुरू केलेले आपल्याला दिसून येतं. आणि चंद्रगुप्त द्वितीय यांच्या दरबारामध्ये नवरत्ने होती आणि या नवरत्नांमध्ये आपल्याला शपनक दिसून येतं जे ज्योतिष संबंधित आहे. कालिदास आहे, अमरसिंग आहे, हे यांच्या दरबारी आपल्याला दिसून येतं की गुप्तकालीन हे प्रसिद्ध विद्वान होते. आणि कालिदासांच्या रचनांमध्ये ऋतुसंहार आहे, मेघदूत आहे, कुमार संभव आहे, रघुवंश आहे, मालविका अग्निमित्रम, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम मोर्शीय, हे जी महत्वपूर्ण रचना आहे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्वपूर्ण हा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं की गौतम बुद्धाचा मृत्यू कोठे झाला. ठीक आहे, तर ए मध्य प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी बिहार आणि डी आहे उत्तर प्रदेश. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट जे आहे एक्झामिनेशन साठी दिसून येणार आहे. ठीक आहे, कारण बुद्धिझमवर बहुधा जे काउन्सिल झालेल्या परिषदा झालेल्या आपल्याला दिसून येतात. या परिषदांवर वारंवार प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे आणि जर या भागातून प्रश्न विचारले जातात याचा अर्थ हा भाग सुद्धा आपल्या एक्झामिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. सो डायरेक्टली इथे उत्तर आपल्याला उत्तर प्रदेश दिसून येईल, यूपी आपल्याला दिसून येते. कशा प्रकारे आणि का बरं, मी या पूर्वीच्या थेरी सेशन्स मध्येच हा महत्वपूर्ण भाग जो आहे तो कव्हर करून आपल्याला दिलेला आहे. तर उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे कुशीनगर है ना. आणि कुशीनगर मध्ये गौतम बुद्धांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हा ठिकाण जो आहे कुशीनारा किंवा कुशावती या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता कुशीनारा जे आहे मल्ल्यांचे राज्य होते, म्हणजे मल्ल संघ आपण बघतो. ठीक आहे, गौतम बुद्धांचे मृत्यू जे आहे इसवी सन 483 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी झालेला आपल्याला दिसून येतं. अशोकांनीही या पवित्र स्थळाला भेट दिली आणि ते स्तूपही बांधलेलं आपल्याला दिसून येतं. हे प्रसिद्ध बुद्धिझमचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धच आलेलं आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे लक्षात घ्या यांचं जे मृत्यू आहे ते कुठे झालेलं आपल्याला दिसून येते, कुशीनारा. ठीक आहे, मल्ल संघ लक्षात घ्या. यानंतरचा प्रश्न की बघा, हाती गुंफा शिलालेख कोणत्या शासकांची माहिती देणारा प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे, ए आहे खारवेल, बी आहे अशोक, सी आहे हर्षवर्धन आणि डी आहे कनिष्क. 2021 चा जर क्वेश्चन पेपर तुम्ही विचार केलेला, सो 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून आलेला आहे. आणि प्राचीन भारताचा इतिहास याचं जर क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न जर बघितलं तर अभिलेख जे आहे या अभिलेखांवर देखील आपल्याला वारंवार एक्झामिनेशन मध्ये प्रश्न येताना दिसून येतात. त्यामुळे हा सुद्धा घटक आपल्या एक्झामिनेशन साठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, ज्यामध्ये आपण बघतो की हाती गुंफा अभिलेख. ठीक आहे, सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे, ए खारवेल, बी अशोक, सी हर्षवर्धन आणि डी कनिष्क. सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे, खारवेल यांचा आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतात. खारवेलांनी हाती गुंफा अभिलेख जे आहे यामध्ये पूर्णतः यांची माहिती मिळते. आता खारवेल कोण आहे तर लक्षात घ्या, खारवेल जे आहे ते चेदी वंशाचे शासक आपल्याला दिसून येते. कोणत्या क्षेत्रामध्ये हे चेदी वंश आपल्याला दिसून येईल तर उडीसाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा चेदी वंशातील शासक खारवेल दिसून येतात. आणि यावर कशा प्रकारे खारवेल यांनी कलिंगावर पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, राज्य केलेलं आहे. जैन अनुयायी होते, त्यामुळे लक्षात घ्या की जैन धर्माविषयी माहिती देणारा पहिला अभिलेख हाती गुंफा अभिलेखातून आपल्याला मिळतं. सोबतच खारवेल हा जो आहे जैन धर्माचा अनुयायी होता याविषयी माहिती मिळते. दक्षिण भारतातील जे महत्वपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये चोल, चेर आणि पांड्य या तीनही राज्यांचा पराभव जे आहे खारवेल यांनी केलेला आहे. ठीक आहे, सोबतच शिलालेखांमध्ये खारवेलाला राजश्री म्हटलं आहे. हाती गुंफा शिलालेख हा पहिला शिलालेख आहे ज्यामध्ये महाराज सर्वप्रथम आपल्याला भारतवर्ष यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. आणि 2021-22च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा महत्वपूर्ण प्रश्न देखील आपल्याला जो आहे एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे.
सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कारण PYQ टॉपिक आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारलेला आहे. नेक्स्ट आहे नवता टोलीचे उत्खनन कोणी केले? KD वाजपेयी, बी आहे VS वाकणकर, सी आहे HD संकालिया आणि डी आहे मार्टिमर व्हीलर. आता मला सांगा नवता टोली याविषयी आपण बघितलेलं आहे. नवता टोली याचं उत्खनन कोणी केलेलं आहे तर HD संकालिया यांनी नवता टोलीचं उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येणार. सो HD संकालिया जे आहे यांनी नवता टोलींचं उत्खनन केलं. महेश्वर मधील नवता टोलींचं उत्खनन डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा मध्य प्रदेशच्या पुरातत्व विभागाचे HD संकालिया यांच्या नेतृत्वाखाली झाले. कधी झाले तर 1952 1953. देन आपण बघतो 1953 पासून 54 पर्यंत संयुक्तरित्या इथे उत्खनन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि परिणामी आपल्याला दिसून येते की नवता टोली येथे चाल्कोलिथिक कालखंडापासून मध्ययुगीन काळापर्यंतच्या 5 सांस्कृतिक कालखंडाची माहिती जी आहे ते आपल्याला दिसून येते. म्हणजे पर्टिक्युलर इथे प्रोटो हिस्टोरिकल म्हणजे चाल्कोलिथिक कालावधी, ऐतिहासिक काळ, प्रारंभी ऐतिहासिक काळ आणि नंतरचा ऐतिहासिक काळ जो आहे याविषयी आपल्याला पूर्णतः नवता टोली या ठिकाणाहून काय मिळालेले आहे प्रमाण आपल्याला मिळालेले दिसून येतात. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे एरण शिलालेख कुठे आहे? ए उत्तर प्रदेश, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे गुजरात आणि डी आहे बिहार. मला सांगा एरण याविषयी सुद्धा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये बहुधा आपल्याला क्वेश्चनिंग जी आहे ते झालेली आहे आणि भरपूरसे प्रश्न एरण शिलालेखावर विचारलेले आहे. सो एरण शिलालेख कुठे आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार. सो एरण आपल्याला मध्य प्रदेश MP मध्ये दिसून येतं. आता एरण शिलालेख जे आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील विदिशाजवळ बेतवा नदीच्या काठावर आहे एरण. आणि हा एरण जे आहे या ठिकाणी आपल्याला 510 AD या टाइम पिरियड मध्ये आपल्याला शिलालेख सापडतो. आणि हा शिलालेख जे आहे भानुगुप्तांचा हा शिलालेख आहे. आता हे भानुगुप्त कोण आहे तर लक्षात घ्या भानुगुप्त गुप्तवंशीय शासक आहे. ठीक आहे. तर यामध्ये भानुगुप्तांचं अमात्य होता म्हणजे त्यांचं मांडलिक शासक होते ज्यांचं नाव आहे गोपराज. सो गोपराज यांच्याविषयी माहिती आहे. म्हणतात की भानुगुप्त यांचा जेव्हा आक्रमण झालेलं आणि त्याचं सामंत जेव्हा लढत होता त्यावेळी आपण बघतो की भानुगुप्त यांचं जे सामंत होते म्हणजे गोपराज यांचा मृत्यू झालं आणि गोपराज यांची पत्नी सती गेली. आणि हा सती जाण्याचा जो प्रकार आहे म्हणजे एरण अभिलेखेतून आपल्याला प्राचीन भारतामध्ये गुप्त काळातील एरण अभिलेख आहे जो सती प्रथेचा आपल्याला उल्लेख करताना दिसून येतं. आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये वारंवार हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. सो त्यामुळे एरण जे आहे खूप महत्वपूर्ण ठरणार आणि गुप्तवंशीय शासक भानुगुप्त यांचा एरण अभिलेख आपल्याला दिसून येतं. सो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. हडप्पांच्या कोणत्या ठिकाणी मणी बनवण्याची कार्यशाळा सापडली? ए आहे आंबरी, बी आहे बनावली, सी आहे लोथल आणि डी आहे बी आणि सी. आता बघा मणके बनवण्याची फॅक्टरी आपण बघतो मणका. ठीक आहे. मणका समजतं आपल्याला. ठीक आहे. सो मणका बनवण्याची फॅक्टरी आपल्याला कुठे मिळालेली आहे तर लक्षात घ्या बनावली आणि लोथल हे दोन महत्वपूर्ण आपल्याला स्थळ दिसून येतं जिथे मणक्या म्हणजे मणी बनवण्याची कार्यशाळा जी आहे कारखाना जो आहे तो सापडलेला आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येईल कारण आपलं जे आन्सर आहे ते एकापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतात. सो बघा इथे की बनावली आणि लोथल या दोनही हडप्पा ठिकाणावर मणी बनवण्याचे कारखाने सापडले आहे. लोथल येथून सापडलेल्या अवशेषांपैकी प्रमुख म्हणजे पहा इथून आपल्याला तांदूळ, बाजरी, परशियाचा शिक्का, वात, माप यांचा पुरावा मिळतं.
3 जोडप्यांची समाधी वनावलीमधून मिळतं. घोड्यांचं सूक्ष्म मातींची मूर्ती ज्याला मृन्मूर्ती आपण म्हणतो ते सुद्धा मिळालेली आहे. वनावली येथून आपल्याला नागराचा अवशेष मिळालेला आहे. तांब्यापासून बनवलेला वनाग्र मिळालेली आहे. मातृदेवीची मूर्ती मिळालेली आहे. मणी जे आहे ते मणी सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून मिळालेली आहे. तर बनावरी आणि लोथल हे दोनही हडप्पा संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आपल्याला दिसून येतात. ओके, नेक्स्ट आहे पुरामुळे कोणते हडप्पा शहर उद्ध्वस्त झाले? ए हडप्पा, बी आहे कालीबंगा, सी कोटदीजी आणि डी आहे मोहनजोदडो. ठीक आहे, तर हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन साठी महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येईल. सो पुरामुळे हडप्पातील कोणता शहर उद्ध्वस्त झाला? तर तो आहे मोहनजोदडो, जो काय झालेला आहे पुरामुळे आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसून येतं. सो बघा, हडप्पा शहर मोहनजोदडो इथे वारंवार पुरामुळे उद्ध्वस्त झालेला आपल्याला दिसून येईल. हडप्पा संस्कृतीचा विस्तार सुमारे 13 लाख चौरस किलोमीटर आहे. हे संपूर्ण भारतीय उपखंडात उत्तरेपासून जम्मू पर्यंत, दक्षिणेत नर्मदाच्या मुखापर्यंत आणि पश्चिमेला मकरंद समुद्र किनाऱ्यापासून उत्तर प्रदेशातील मेरठ पर्यंत ही सभ्यता आपल्याला संस्कृती आपल्याला पसरलेली दिसून येतं. त्यामुळे पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती, बाह्य आक्रमणे, हवामानात बदल, भूवैज्ञानिक बदल, परकीय व्यापारामध्ये जे स्थिरता आहे ती हालावली ना, अशा अनेक कारणे आपण हडप्पा संस्कृतीच्या पतनामागे बघतो. आणि या प्रमुख कारणांमध्ये बहुधा आपण पूर सुद्धा पाहिलेला आहे की पुरामुळे या शहरांचं किंवा या सभ्यतेचं काय झालेलं आहे. तर लक्षात घ्या, या सभ्यतेविषयी दिलेले जे ओपिनियन आहे, म्हणजे जे काही व्ह्यूज आपण बघतो, हे सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि कशा प्रकारे एवढी मोठी प्रगत असलेली सभ्यतेचा आपल्याला रॅस घडून आलेलं, त्यासाठी दिलेली ओपिनियन सुद्धा आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे राजस्थान, सी आहे गुजरात आणि डी आहे मध्य प्रदेश. सो धोलावीरा आपल्याला कुठे दिसून येतं? ठीक आहे, तर धोलावीरा लक्षात घ्या, गुजरात मध्ये कच्छच्या खाडीमध्ये आपल्याला काय दिसून येतं? धोलावीरा हे विद्यमान आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन सी आहे. धोलावीरा गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात हे अवस्थित आहे. धोलावीरा सिंधू संस्कृतींचे अवशेष आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं, ज्यामध्ये आपण बघतो की युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये धोलावीरा याला समाविष्ट केलेलं. 1968 मध्ये पुरातत्वशास्त्र जगपती जोशी यांनी धोलावीराचा शोध लावलेला, म्हणजे शोधून काढलेलं. हडप्पा संस्कृतीच्या 5 प्रमुख शहरांमध्ये जल व्यवस्थापन, बहुस्तरीय संरक्षण प्रणाली, बांधकामात दगडाचा अतिवापर आणि दफनासाठी विशेष रचना ही धोलावीराची जे खास वैशिष्ट्य आपण बघतो ते आहेत. सिंधू संस्कृतीच्या लिपीतील एक मोठा फलकही येथे सापडलेला आहे. या सगळ्यांशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं हडप्पा शहर हे 2 भागात विभाजित आहे, मोहनजोदडो हे सुद्धा 2 भागात विभाजित आहे, पण धोलावीरा याचं रचना जर विचार केली तर हा 3 भागामध्ये आपल्याला विभाजित दिसून येतं. म्हणजे पश्चिम नगर आहे, ठीक आहे, निचला नगर आपण बघतो, ठीक आहे, पूर्व नगर आहे, ॲज वेल ॲज धोलावीरा जो आहे तो मध्य भागा, म्हणजे 3 भागामध्ये आपल्याला काय दिसून येतं? धोलावीराचं डिवायडेशन जे आहे ते 3 भागांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हा पॉइंट फॅक्च्युअल आहे. त्यामुळे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा या भागातून प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. नेक्स्ट आहे, कोसंबी ही राजधानी होती कोणाची? वत्स्य, बी आहे कोसल, सी आहे अवंती आणि डी आहे काशी. तर लक्षात घ्या, 16 महाजन पदांपैकी आपण
गणतंत्रात्मक महाजनपदे आणि राजतंत्रात्मक महाजनपदे यांचा अभ्यास डिटेलमध्ये आपण केलेला आहे. आणि कोसंबी यांची वतस्याची राजधानी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विटांची गोदी कॅबेच्या आखाताशी जोडलेले आहे? ए आहे लोथल, बी आहे सुतका गेंडोर, सी आहे चनहुदडो आणि डी आहे कालीबंगन. ठीक आहे. सो कोणतं असं महत्वपूर्ण स्थळ आहे जिथे आपल्याला विटांचे कॅबे मिळते? तर सिंधू सभ्यतेतील लोथल आपल्याला काय दिसून येतं, असं स्थळ आहे जिथे गोदी आपल्याला मिळालेली आहे. आणि लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध असल्याचा आपण वारंवार जो आहे ते अभ्यास करीत आहोत. त्यामुळे इथे आपल्याला दिसून येईल की लक्षात घ्या, गोदीसाठी कोणतं प्रसिद्ध आहे? तर लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे. आता यापूर्वी मी तुम्हाला एरण अभिलेखांवर प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी मध्य प्रदेशातील एरण येथील सतीच्या पहिल्या स्मारकांची तारीख काय आहे? ए आहे 350 एडी, बी आहे 375 म्हणजे 375 एडी, सी आहे 470 एडी की ऑप्शन डी 510. आता हा एरण अभिलेख आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने का बरं महत्वाचा आहे? कारण या एरण अभिलेखेतून आपल्याला सतीप्रथेचा प्रथम उल्लेख मिळालेला आहे. एरण अभिलेख कोणत्या काळाशी संबंधित आहे? सो गुप्त काळाशी हे संबंधित आहे. पर्टिक्युलर गुप्त शासक आपण बघतो भानुगुप्त. भानुगुप्त जे आहे यांचं एरण अभिलेख आहे, जो त्यांचा सामंत गोपराज असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी जी आहे ते सती जाते. यातूनच सती प्रथेचा प्रथम उल्लेख करणारा जो पुरावा आपल्याला मिळतो तो एरण मध्ये मिळतो. ठीक आहे. त्यामुळे हे एरण जे आहे त्यामध्ये 510 एडी आपल्याला सांगितलेलं तारीख दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी जे आहे त्यासोबत आपण जाणार आहोत. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. ललित विस्तार एक बौद्ध ग्रंथ यात लिहिला आहे. ए पाली, बी संस्कृत, सी प्राकृत आणि डी आहे अर्ध मगधी. आता मला सांगा की जे आपण ललित विस्तर हा ग्रंथ बघतो, महत्वपूर्ण बौद्ध ग्रंथ आहे, जे कशामध्ये लिहिला आहे? संस्कृत मध्ये आपल्याला दिसून येतं. ललित विस्तर हा कोणता? आता बघा, आता बौद्ध ग्रंथ पालीमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. पण काही बौद्ध ग्रंथ आपल्याला त्यांची रचना जी आहे ते संस्कृत मध्ये सुद्धा झाल्याची दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे? ललित विस्तर हे संस्कृत मध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? ए आहे दगड, बी पोटन, सी दैमाबाद आणि डी आहे रंगपूर. आता बघा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं आपलं दिशा आहे. तर उत्तरेकडे मांडा आहे आणि पूर्वेकडे आलमगीरपूर पर्यंत आपल्याला विस्तार दिसून येतं आणि पश्चिमेत सुतका गेंडोर पर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार झालेला दिसून येतं. आणि जर आपण विचार केलेलं दक्षिणेचा, तर दक्षिणेमध्ये दैमाबाद यापर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार जो आहे तो झालेला काय आहे दिसून येतं. याचा अर्थ जर इथे सीमा विचारण्यात आली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तर चारही सीमांचा विस्तारित क्षेत्र आपल्याला माहित असावं. याचा आकार विचारला तर त्रिभुजाकार आकार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असावा. आणि पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये दक्षिणेचं ठिकाण विचारलं तर दक्षिणेचं ठिकाण कोणतं आहे? दैमाबाद आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार? दैमाबाद होणार. तर यानंतरचा प्रश्न आहे की तीन चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेला माणूस कोठून मिळवलेल्या सिल्वर आढळतो? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी कालीबंगा आणि डी आहे लोथल. सो 3 चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेली जी मूर्ती आहे ती आपल्याला मोहनजोदडो या ठिकाणाहून मिळालेली आहे. ओके. आणि शेवटचा आहे मध्यम शहर, याचा पुरावा कुठे सापडतो? ए आहे धोलावीरा, बी कालीबंगा, सी राखीगढी आणि डी आहे आंबरी. आता लक्षात घ्या, सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपण नगर नियोजन बघतो आणि नगर 2 भागात विभाजित आहे. पण धोलावीरा हे आपल्याला कुठं कसं दिसून येतं?
3 भागात जे आहे ते विभाजित दिसून येतं. त्यामुळे मध्यम शहर आपल्याला धोलावीरा या ठिकाणी दिसून येतं. सोबतच आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कंप्लीट युनिट 1 मी तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे आणि या युनिट 1 मधून बहुधा जे रिपीटेड फॉर्म मध्ये प्रश्न विचारले जातात असे प्रश्न आणि असे महत्त्वपूर्ण टॉपिक सुद्धा आज आपण डिस्कस केलेले आहे. सोबतच ज्या स्टुडंटने आतापर्यंत कोर्सला जॉईन केलेलं नाही त्यांनी कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.